16 एप्रिल तारीख असावी आज. ठीक आहे, आपला टाइम झाला बॅच चालू करण्याचा 8:40. तर मला फक्त इथे सांगा की उद्यापासून आपण 8:30ला शार्प चालू करूया. 8:20लाच लिंक मी देत जाईल. ठीक आहे, आज मला घरी यायला थोडासा उशीर झाला. ठीक आहे, जस्ट मला सांगा, काल जे आपण टॉपिक शिकवले, काल जे आपण टॉपिक बघितलंय कॅन्डलस्टिक मध्ये आपण फक्त 4च गोष्टी बघितल्या. 4 व्हेरिएबल असतात प्रत्येक कॅन्डलला, ज्याच्यावरती ती कॅन्डल प्लॉट केली जाते. व्हेरिएबलची नावं असतात OHLC. O मीन्स ओपन, H मीन्स हाय, L मीन्स लो, C मीन्स क्लोज. OHLC व्हेरिएबल्स वरनं कॅन्डल प्लॉट होते, आपण काल बघितलं. पुन्हा सगळ्यांचे कॅमेरा प्लीज ऑन करा. काल मी तुम्हाला कारण सांगितलं त्याच्या मागचं, काय कारण असतं कॅमेरा का ऑन करायचे असतात वगैरे. आणि तुमच्या फ्रेंड्स मध्ये कोणी जॉईन करणार असेल तर प्लीज त्यांना ते लिंक पाठवा. नंतर लेट जॉईन झाले काय त्यांना समजणार नाही, मग फक्त रेकॉर्डिंग बघत बघत मग त्यांची डाऊट्स तशीच राहतील. तर काल आपण कॅन्डल बघितली, कॅन्डल कशी प्लॉट होती. जेव्हा ती टाइम फ्रेम स्टार्ट होते, जेव्हा ती पर्टिक्युलर ड्युरेशन टाइम फ्रेम स्टार्ट होते, त्यावेळेस ती कॅन्डल फ्रेमचा ओपन पॉईंट ड्रॉ होतो. ओपन पॉईंट फक्त एक डॉट असतो. नंतर त्या पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये, त्या पर्टिक्युलर ड्युरेशन मध्ये मार्केट जिथे तिथे जातं. प्रत्येक सेकंडची प्राइस आहे. कधी कधी एका सेकंड मध्ये मल्टिपल ऑर्डर होतात, कधी कधी एका सेकंड मध्ये एक पण ऑर्डर एक्झिक्यूट होत नाही. मला काहीतरी माझ्याकडे एचडीएफसीचा शेअर आहे, मला तो 1400 रुपयाला विकायचा आहे आणि शुभम पवार जे आहेत त्यांना तो शेअर 1400ला घ्यायचा असेल तरच ते एक ट्रान्झॅक्शन कम्प्लीट होतं. अदरवाईज मला तो 1400ला विकायचा आहे, बट नो वन इज रेडी टू बाय ॲट 1400. 1400ला बाय करण्याची कोणाची इच्छा नाहीये. 1390ला त्यांना हवाय, 1380ला हवाय. मग दोन्हीकडून ओपन व्हॉल्यूम असतो, ओपन व्हॉल्यूम म्हणतात त्याला. पण एक्झिक्यूट कधी होते, जेव्हा बायर आणि सेलर एका प्राइस वरती रेडी होतात तेव्हा ती होते. अशा जेव्हा ऑर्डर कन्फर्म होत असतात, मार्केटमध्ये हजारो लाखो करोडो ट्रेडर असतात, इन्व्हेस्टर असतात, तेव्हा अशा ऑर्डर एक्झिक्यूट होत असतात, तेव्हा त्या पर्टिक्युलर सेकंडला ती प्राइस इथे येत असते त्या कॅन्डलस्टिकची. ठीक आहे, अशा त्या पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये 15 मिनिट असू दे, 5 मिनिट असू दे, प्रत्येक सेकंदाची प्राइस इन्क्लूड करून करून आपल्याला दिसतो कॅन्डलचा OHLC. H म्हणजे हाय पॉईंट, L मीन्स लो पॉईंट. त्या पर्टिक्युलर टाइम फ्रेम मध्ये, मग ती 15 मिनिट असेल किंवा 1 तास असेल, त्याच्यामध्ये कॅन्डल एका पर्टिक्युलर पॉईंटच्या खाली गेली नसते, त्याला म्हणतात लो पॉईंट. सगळ्यात लोएस्ट पॉईंट त्या 15 मिनिटातला किंवा 5 मिनिटातला, जी कोणती टाइम फ्रेम असेल त्याच्यातला. त्याच्या खाली नसेल गेली तर तो लो पॉईंट, एखाद्या पॉईंटच्या वर नसेल गेली तर तो हाय पॉईंट, आणि जिथे टाइम फ्रेम संपली तो क्लोज पॉईंट, आणि जिथे सुरू झाली तो ओपन पॉईंट. मग आपण कलर बघितले होते, डार्क कलर. मी मुद्दामून समोर ड्रॉइंग काढत नाहीये, तुम्ही आठवा ते जे तुम्ही काल काढलं पाहिजे. मला काही जणांनी काल व्हॉट्सअपवरती फोटो पाठवले, तुम्ही असं पाठवले तरी चालेल की मी आज नोट्समध्ये असं असं लिहिलेलं बरोबर आहे का, काय चुकीचं आहे वगैरे, जेणेकरून मला समजेल की तुम्ही व्यवस्थित करताय का, सिरियसली घेताय की नाही घेताय. ठीक आहे, तर तुम्ही त्या जे काढले नोटबुकमध्ये त्याच्याकडे बघा. ज्यांनी काढलं नसेल त्यांनी आठवा, मी काल जे पेंटमध्ये काढलं होतं त्याला. रेड कलर आणि ग्रीन कलर असे 2 कलर आपण केले होते. रेड कलर कधी केलं होतं आपण, ज्या वेळेस ओपन प्राइस ही क्लोज पेक्षा वरती असेल, म्हणजे हायर असेल. इफ ओपन इज ग्रेटर दॅन क्लोज, तर बॉडीचा जो कलर आहे तो रेड येत होता. बॉडी कशाला म्हणतात, ओपन आणि क्लोज मधलं जे अंतर आहे त्याला बॉडी असं म्हणतात. प्लीज म्यूट वरती राहा मित्रांनो, म्यूट वरती राहा, डिस्टर्बन्स नको आपल्याला कसले. ओपन आणि क्लोज मधलं जे अंतर आहे त्याला बॉडी असं म्हणतात. मग ओपन आणि क्लोज मधलं अंतर जर पॉझिटिव्ह असेल, म्हणजे क्लोज वरती असेल, ओपन खाली असेल, तर कॅन्डल येते ग्रीन, बॉडी येते ग्रीन कॅन्डलची. आणि जर ओपन वरती असेल आणि क्लोज खाली असेल तर बॉडीचा कलर येऊन जातो रेड. हे तुम्हाला युट्यूब मध्ये एकदम डिटेलमध्ये समजून जाईल. माझी व्हिडिओ बघा का इतर कोणाची बघा, असं काही नाही की माझे व्हिडिओज बघायचे. फक्त कॅन्डलस्टिक समजून घ्यायची. काही बुक्स पण आहेत अमेझॉन वरती 200-300 रुपयाला, पण त्यात जायची गरज नाहीये. फक्त ते व्हिडिओ बघितले 1 तासाचे 3 वेळा आणि नोट डाऊन करून काढलं की तुम्हाला समजून जाईल. मी तुम्हाला मेसेज सांगितलं होतं, एक तर मला जॉईन असा मेसेज करा किंवा आय एम इंटरेस्टेड फॉर बॅच करा. मी एक ब्रॉडकास्ट लिस्ट बनवतो. उद्यापासून व्हॉट्सअपवरतीच्या लिंक आहेत, व्हॉट्सअपवरती पण तुम्हाला पर्सनली येतील. काही जणांना अजून पण ते कम्युनिटीवाला फीचर समजत नाही व्हॉट्सअपचं, ते मिस करतात लिंकला. मला नंतर 10 वाजता 10:30 वाजता मेसेज येतोय की सर आम्हाला समजलं नाही, जॉईन करायला उशीर झाला. सो मी पर्सनलमध्ये पण तुम्हाला लिंक पाठवेल. आपण सुरुवात करूया पुलबॅकच्या टॉपिकच्या रिव्हिजनला. आता कॅन्डलस्टिकच्या टॉपिकची रिव्हिजन झाली. पुलबॅक टॉपिक नाही समजलं असं कोणी आहे, प्लीज रेज युअर हँड. पुलबॅक टॉपिक समजला नाही, रिवाइज केलं एकदा व्हिडिओ बघितला ऍटलिस्ट. हा, ओके, एक 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 हँड्सअप आहे. ठीक आहे, नो वरीज. आपण तो दोन जण डाऊट आहे, फक्त 2 जण डाऊट आहे, बाकीच्यांना समजलंय. मी विचारू शकतो बाकीच्यांना प्रश्न पुलबॅक बद्दल. आणि माझी शिकवण्याची पद्धत अशीच आहे मित्रांनो, मी जरी ऑनलाईन शिकवत असतो तरी ऑफलाईन प्रमाणे शिकवतो. मी नाव घेऊन तुम्हाला प्रश्न पण विचारू शकतो. कॅमेरा ऑन करा. ज्यांचे कॅमेरा ऑन असतात त्यांना मी प्रश्न विचारण्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते. आता ऑन झाले. ठीक आहे, चला येऊया आपण पुलबॅकला. लेट मी शेअर माय स्क्रीन.
पेंटला येण्यापेक्षा आपण डायरेक्टली ट्रेडिंग व्ह्यूला जाऊया आणि एक सिनारिओ मध्ये ते बघून घेऊ. ते जास्त क्लिअर आयडिया देईल तुम्हाला. आणि मी या सगळ्याची तुम्हाला पीपीटी पण बनवून देईल, नो प्रॉब्लेम. रेडीमेड पीपीटी वगैरे पीडीएफ ते सगळं आहे आपल्याकडे. पण त्याने काम माझं पण खूप इझी होतं आणि तुमचं पण खूप इझी होतं आणि तुम्ही आळस करता. त्यामुळे ते द्यायचं नाही मला. तुमच्या नोटबुकमध्ये त्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत. ग्रीन शेअर झाली नाही झाली अजून? चुकीची स्क्रीन शेअर केली आहे. यावेळेस करेक्ट. चलो लेट स्टार्ट. ठीक आहे. 2-3 जणांना डाऊट आहेत. तुम्ही लोअर हँड करा, आपण पुल बॅकचा टॉपिक पुन्हा घेऊया. नो इश्यूज. रेकॉर्डिंग स्टार्ट केली का मी? हा चालू आहे. ट्रेडिंग व्यू पण ओपन झालं. माझा आवडता चार्ट जो आहे, जो सगळ्यात डेंजर चार्ट असं बोललं जातं त्याला, ट्रेडिंगच्या दुनियातला क्रिप्टो नंतर सगळ्यात डेंजर जो चार्ट असतो तो असतो गोल्डचा. डेंजर इन केस तेवढा वोलाटाईल असतो, तेवढा रिस्की पण असतो, तेवढे पैसे पण देणार असतो. इन केस ऑफ शेअर मार्केट, इन केस ऑफ इन्व्हेस्टिंग, हे लक्षात ठेवा की रिस्क आणि रिवॉर्ड हे सोबतच वाढतात. म्हणजे तुम्हाला रिवॉर्ड जर वाढवायचा असेल तर तुम्हाला रिस्क पण वाढवावी लागते. ठीक आहे. तर हे मार्केट थोडंसं रिस्की असतं ऍज कम्पेअर टू अदर मार्केट्स. आता ही प्राइस कुठे आहे? 23-85-86 म्हणजे ऑल टाइम हायच्या थोडीशी खाली आहे. ऑल टाइम हाय 24-30 आहे आणि वॉरचे परिणाम या मार्केटवरती चालू आहे. आपण आहोत आता टाइम फ्रेम कोणती इथे बघा, 1 आवर. 1 आवरची टाइम फ्रेम मी सिलेक्ट केलेली आहे. सॉरी, OHLC. हे जे 4 पॉईंट आहेत, आपण कोणताही कॅन्डलस्टिक वरती जेव्हा पॉइंटर घेऊन जातो तेव्हा आपल्याला ते दिसतात आहेत. आता गोल्डचं जे स्ट्रक्चर आहे ते बुलिशच आहे, ते मला माहिती आहे, कारण मी रोज गोल्ड मध्ये स्ट्रेट करतो. ठीक आहे. आता या बुलिश लेग मध्ये आपण पुल बॅक्स बघत जाऊया. 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये बघतोय. दुसरं काहीच अप्लाय केलेलं नाही आपण. पूर्ण क्लीन एम्प्टी चार्ट आहे. अजून काही जण जॉईन होतात आहेत. नो इश्यूज. कालपेक्षा खूप कमी संख्या आहे आज, 40. हे बघा, स्टार्ट 14 झाली बाय मोमेंटम, तिथे जाऊया आपण. येस, 1985 ला स्टार्ट झाली. प्लीज वेळेवरती जॉईन करा. इथून या पॉईंट पासून घेऊया का, कारण या पॉईंट पासून क्लिअर कट ट्रेंड जो आहे तो रिव्हर्सल झालेला आहे, म्हणून या पॉईंट पासून घेऊया. इथून मागचं सोडू. ही जी लेग आहे त्याच्यामधली आपल्याला पुलबॅक फक्त बघायचे. पुलबॅक बघताना मित्रांनो कॅन्डलस्टिकचं लक्षात ठेवायचं OHLC. माझा घसा आज क्रिकेटमध्ये ओढून ओढून थोडासा खराब झालाय, तो प्लीज बिअर विथ मी, जो की नेहमीच असतो. आता ही जी कॅन्डल आहे, सगळ्यात जिने लो बनवलाय, या कॅन्डलला तुम्ही बघा. ही जी ग्रीन कॅन्डल आहे, जर तुमच्यातलं कोणाला ते अप्रूव्ह करता येत असेल ना, मला सारखं ते नोटिफिकेशन येतं, कोण एक जण लॉबीमध्ये आला तर ऍडमिट ऑल वरती क्लिक करत जाल ऍटलिस्ट. जर तुम्हाला अलाउ असेल ते, आय थिंक तुम्ही अलाउ केलंय. कोणी लॉबीमध्ये आलं तर ऍडमिट ऑल वरती क्लिक करा. हा, आता इथे बघा, ही जी कॅन्डल आहे तिचा सगळ्यात लोएस्ट पॉईंट आहे. या कॅन्डल पासून आता आपण बघूया की पुल बॅक कुठे आहे. या कॅन्डलने जो हाय बनवला, एक्स कॅन्डलने तो हाय ब्रेक केलेला आहे. एक्स कॅन्डलने तो हाय ब्रेक केला, त्याच्या नेक्स्ट कॅन्डलने तो हाय पुन्हा ब्रेक केला. त्याच्या नेक्स्ट जी कॅन्डल आली, ही जी रेड कॅन्डल आहे, ही जी रेड कॅन्डल आहे, इट इज स्टिल गोइंग ऑन. फर्स्ट कॅन्डल हाय ब्रेक, सेकंड कॅन्डल हाय लो, कोणता ब्रेक झाला? हाय. थर्ड कॅन्डलचा हाय लो कोणता ब्रेक झाला? हाय. पुन्हा आता फोर्थ कॅन्डलचा पुढे हाय किंवा लो काय ब्रेक झालं? लो ब्रेक झाला. समजलं? हा लो ब्रेक झालाय, म्हणजे मी याला पुलबॅक बोलू शकतो. पुलबॅक बोलू शकतो, यस, मी याला पुलबॅक बोलू शकतो. का मी याला पुलबॅक बोलू शकतो? बिकॉज आता माझी लेग कोणती असू द्या, मी बाईंग मोमेंटम मध्ये जेव्हा बघतोय, बाईंग मोमेंटम बघत असताना मी बघणार की ज्या कॅन्डल प्रिव्हियस कॅन्डलचा जो हाय आणि लो आहे त्यातला कोणता ब्रेक झाला, हाय ब्रेक झाला, हायला क्रॉस केलाय, मग आता पुढे
जी कॅन्डल आली तिचं बघायचं, त्यांनी सगळ्यात जास्त हाय बनवलाय. मागच्या हाय ब्रेक झाला म्हणजे आता जी प्रेझेंट कॅन्डल आहे तिने सगळ्यात मोठा हाय बनवलाय. मग पुन्हा बघायचं ती कॅन्डल क्लोज झाल्यानंतर ना तिचा हाय आणि लो बघायचा. त्या कॅन्डलचा हाय ब्रेक होतोय की लो ब्रेक होतोय. तिचा पण हाय ब्रेक झाला म्हणजे समजायचं बुलिश मोमेंटम कंटिन्यू आहे. हाय ब्रेक व्हायचे थांबले आणि लो पण ब्रेक होत नाहीयेत तर समजायचं मार्केट पॉज झालंय. मार्केट पॉज झालंय. तर पॉज झालेल्या मार्केटमध्ये कधी एंट्री नसते घ्यायची. ठीक आहे. आता कधी कधी काय होतं की एकच कॅन्डल एवढी मोठी होते. आता बघा या केसमध्ये एकच कॅन्डल एवढी मोठी आहे तर ह्याच्या आतमध्ये मार्केट बराच वेळ राहू शकतो. त्याला पण पॉज मार्केटच बोलू शकतो आपण. ठीक आहे. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये असं बऱ्याच वेळेस दिसून येतं. छोट्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला अशी गोष्ट कमी दिसते. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये जास्त वेळ दिसू शकते कारण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये पण जास्त येतो, टाइम जास्त असतो. आता इथे बघा फर्स्ट कॅन्डल लो आणि हाय दोन गोष्टी आहेत. त्याचा हाय ब्रेक झाला, क्लिअर कट दिसतंय. सेकंड कॅन्डल लो आणि हाय दोन गोष्टी आहेत, हाय ब्रेक झाला. थर्ड कॅन्डल लो आणि हाय ब्रेक झाला. फोर्थ कॅन्डल काय ब्रेक केलंय? फोर्थ कॅन्डलने हायच ब्रेक केलाय. आता इथपर्यंत थांबलो आपण. आता फोर्थ कॅन्डलचा हाय ब्रेक झालाय का लो ब्रेक झालाय? या कॅन्डलचा हाय ब्रेक झालाय की लो ब्रेक झालाय? लो ब्रेक झालेला आहे. इथे लो ब्रेक झालेला आहे म्हणजेच आपल्याला म्हणू शकतो आपण की ते पुल बॅक झालेला आहे. आता हा पुल बॅक कंटिन्यू कुठपर्यंत होईल? म्हणजे समजा याचा लो ब्रेक होतोय, लो ब्रेक होतोय, लो ब्रेक होतोय, लो ब्रेक होणं चालू आहे, आपण त्याला पुल बॅक म्हणू शकतो. आता पाथ मध्ये तुम्हाला ते दाखवतो मी. हाय याचा हाय ब्रेक झाला इथे, याचा हाय ब्रेक झाला इथे, याचा हाय लो मध्ये हाय ब्रेक झाला इथे. आता याचा हाय ब्रेक झाला का नाही झाला? मग याचा काय झाला? लो ब्रेक झाला. मग इथे लो ब्रेक केल्यावर याचा लो कुठे? इथे. तर याचा परत ना लो ब्रेक झाला इथे. हा एवढा झाला पुल बॅक. ठीक आहे. हा आता पुलबॅक जर कंटिन्यू झाला असता या हायला ब्रेक न करता तर आपण त्या पुलबॅकला अजून ड्रॉ केला असतं. पण याने काय केल्यानंतर ना ह्या ज्या कॅन्डल लो बनवला पुन्हा त्याचा हाय करत पुन्हा वर निघाला. म्हणजे आपण ही जी लेग आहे याला म्हणू इम्पल्सिव्ह लेग आणि ही जी आहे याला म्हणू करेक्टिव्ह लेग. म्हणजे बुलिश ट्रेंड जर असेल आणि जी मेन लेग आहे ती बुलिश आहे तर ऑफकोर्स त्याला इम्पल्सिव्ह लेग म्हणतात. इम्पल्सिव्ह मुवमेंट किंवा इम्पल्सिव्ह वेव्ह असंही म्हटलं जातं. इम्पल्स वेव्ह आणि करेक्टिव्ह वेव्ह. करेक्टिव्ह म्हणजे करेक्शन, करेक्टिव्ह म्हणजे प्रॉफिट बुकिंग. जे लोक मागे ट्रेडमध्ये होते त्यांचे एक्झिट्स त्याला करेक्टिव्ह असं म्हणतात. करेक्टिव्ह वेव्स येत असतात मार्केटमध्ये. करेक्टिव्ह वेव्सना आपण इन्फ्लुएन्स स्वतःला व्हायचं नाही. आपण इम्पल्स वेव्ह मार्केटची ओळखायची आणि इम्पल्स वेव्ह मध्ये इम्पल्स वेव्हच्याच बाजूने आपण राहायचं. आता इथे आपल्याला काय दिसतं? इम्पल्स वेव्ह, करेक्टिव्ह वेव्ह. आता ही करेक्टिव्ह वेव्हला आपण इम्पल्स वेव्ह कधी म्हटलो असतो? जेव्हा ही इम्पल्स वेव्ह हिने पूर्णपणे संपवली असती का? किंवा जो आता पुढे जाऊन मी तुम्हाला शिकवणार लो वगैरे तर तो लो जर त्यांनी ब्रेक केला असता तर आपण समजलो असतं की मार्केटचं स्ट्रक्चर जे आहे ते चेंज झालं. पण इथे तसं झालंय नाही. इथे ही इम्पल्स ही करेक्टिव्ह. मग आता पुन्हा इम्पल्स बघावी लागेल आपल्याला. तर बघायची कशी आहे? हिचा हाय ब्रेक आहे यस, हिचा हाय ब्रेक आहे यस, हिचा हाय ब्रेक आहे यस, हिचा हाय ब्रेक आहे नो. इक्वल हाय, इक्वल हाय तर इथे शिफ्ट होणार. बघा तुम्ही पॉवर जी आहे इक्वल हाय झालंय म्हणजे इथे शिफ्ट होणार. आता मी हा असा एक प्रश्न तुमच्या मनात यायला पाहिजे होता की एक कॅन्डल आहे सर, तिचा हाय ब्रेक नाही झाला पण समोरच्या कॅन्डलने इक्वल हाय बनवला, मग त्यावेळेस काय होणार? मग आपण लो कोणाचं बघणार? या कॅन्डल नवीन कॅन्डलचं बनणार काहीचं बघणार? तर जी पॉवर आहे इक्वल हाय झालं तर पॉवर जी आहे ती नेक्स्ट कॅन्डलला शिफ्ट होणार. इक्वल हाय हिने बनवला तर इथे शिफ्ट झाली. मग हिचा लो बघायचा आपल्याला. हिचा लो इथं ब्रेक झाला यस झालाय. मग अशी ही करेक्शन आहे सी. आता पुन्हा हाय ब्रेक इथे लो पण ब्रेक आहे. हे छोटंसं पुलबॅक आहे, छोटंसं पुलबॅक आहे. कॅन्डलवालं पुलबॅक आहे, ट्रेंड वाला पुलबॅक नाहीये. हे कॅन्डलवाले पुलबॅक आपण बघतोय. अप 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 इथे पण अप अप. आता इथे लो पण ब्रेक आहे, हाय पण ब्रेक आहे. क्लोज कुठे झालाय? वरच्या दिशेला. जे लो ब्रेक करून हाय ब्रेक आहे. मग याला आपण पुलबॅक म्हणू शकतो? यस म्हणू शकतो. ठीक आहे. मी आता तुमच्या इझिनेस साठी फक्त एक बाईंग मोमेंटम कंटिन्यू करत चाललोय. फक्त आपल्याला पुलबॅक ओळखता आले पाहिजेत. इथे पुलबॅक आहे आणि इथे पण कुठेतरी लो ब्रेक होता. इथे पण पुलबॅक आहे मित्रांनो. पुलबॅकला आपण जनरली ना एक आयडेंटिफिकेशन साठी एक छोटीशी लाईन ठेवू. ठीक आहे. इथे पुलबॅक आहे, इथे पण एक पुलबॅक आहे. इथे का पुलबॅक बोलतो मी? या ग्रीन कॅन्डलने जो हाय बनवला होता आतापर्यंत जेव्हा ही कॅन्डल आली नव्हती तर या ग्रीन कॅन्डलचा लो कोणी ब्रेक केला? या मोठ्या ग्रीन कॅन्डलने केला. लो पण ब्रेक केला, हाय पण ब्रेक केलाय. पण ही पुलबॅक मुवमेंट आहे यस, याला आपण पुलबॅक म्हणू शकतो. मी एवढं पुलबॅक का बघतोय? कारण पुलबॅकच्याच आधारावरती इन्व्हेस्टमेंट बघतात. मार्केट वर जात असताना
ठीक आहे. टॉपिकचं नाव टाका तुम्ही. पुलबॅक समजला? एक मिनिट. पुलबॅक समजलाय तुम्हाला? बाईंग मोमेंट मध्ये आपण काय केलं की जोपर्यंत एखाद्या कॅन्डलचे हाय ब्रेक होत होते तर आपण त्याला एक सिंगल लेग मध्ये घेतलं. हाय ब्रेक व्हायचे थांबले तर जी कॅन्डलने रिसेंट सगळ्यात मोठा हाय बनवलाय त्या कॅन्डलचा जेव्हा लो ब्रेक होतो तेव्हा आपण त्या मोमेंटला पुलबॅक म्हणतो. ठीक आहे, त्याला पुलबॅक म्हणतात. सिंपल. बाईंग मोमेंट मध्ये हाय ब्रेक होत जातात, हाय ब्रेक व्हायचे थांबले तर ज्या कॅन्डलने सगळ्यात मोठा हाय बनवलेला आहे त्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला, त्या कॅन्डलचा लो ज्या पॉइंटला ब्रेक झाला त्याला पुलबॅक असं म्हणतात. म्हणजे तो पुलबॅक स्टार्ट झाला. आता इथे सगळ्यात जास्त हाय कोणी बनवलं या लेग मध्ये? ही ग्रीन, ही सगळ्यात हाय कोणाचा आहे? या रेड कॅन्डलचा आहे. या रेड कॅन्डलने सगळ्यात जास्त हाय बनवलाय. मी या रेड कॅन्डलचा जेव्हा लो ब्रेक होईल त्यावेळेस आपण त्याला पुलबॅक म्हणू. लो ब्रेक झाला, इथे झाला लगेच, मग हा पुलबॅक आहे. मग इथे आपण पुलबॅकची लाईन अशी घेऊ. प्रॅक्टिस साठी तुम्हाला काय करायचंय, असे पुलबॅक ड्रॉ करायचे ट्रेडिंग व्ह्यू मध्ये. एमटी जस्ट गुगलने लॉग इन करायचं, एकही इंडिकेटर लावायचं नाहीये. सो यू डोंट नीड टू पे एनिथिंग टू ट्रेडिंग व्ह्यू. जोपर्यंत तुम्ही मला इंडिकेटर लावायचे नाहीये किंवा मल्टिपल चार्ट करायचे नाहीये तोपर्यंत तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूला पेमेंट करायची काही गरज नाहीये. फक्त 5 सेकंद डेटा येतो फ्रीवाल्या लोकांना, आणि जे पेड आहेत त्यांना असं इथे ग्रीन दिसतंय, त्यांना कन्सिस्टंटली डेटा येत असतो. आता इथे बघा, इथे पुलबॅक आहे, पुन्हा इथे पुलबॅक आहे, पुन्हा आपण बघितलं इथे पुलबॅक आहे, अजून इथे बघाल तर इथे पण इथपर्यंत पुलबॅक आलाय. बरोबर. असे पुलबॅक आपल्याला का लागतात ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. पण मला आधी याचं उत्तर द्या, ज्या लोकांना पुलबॅक मध्ये डाऊट होता त्यांचा तो डाऊट क्लिअर झालाय की नाही झाला? अदरवाईज तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता काय डाऊट आहे. पुलबॅक म्हणजे सिंपल आहे. कॅन्डलनी जेव्हा रिट्रेसमेंट दिलेली असते, कॅन्डलने जेव्हा करेक्शन दिलं असतं त्याला पुलबॅक म्हणतात. तर आपण व्हॅलिड पुलबॅक म्हणतो त्याला. व्हॅलिड पुलबॅक कधी म्हणतो? ज्या कॅन्डलने हाय बनवलाय, सगळ्यात जास्त हाय बनवलाय, त्या कॅन्डलचा लो ब्रेक झाला पाहिजे. आता यात सगळ्यात जास्त हाय कोणी बनवलाय? या रेड कॅन्डलने बनवलाय. तिचा लो ब्रेक झाला तरच ठीक आहे. समजा असं झालं असतं मित्रांनो की या रेड कॅन्डलने हाय पण ब्रेक केला या ग्रीनचा आणि लो पण ब्रेक केलाय, तर आपण त्याला पुलबॅक बोललो असतो का? यस बोललो असतो. तिनेच हाय ब्रेक केला मागशीचा आणि तिनेच लो पण ब्रेक केलाय. त्या केसमध्ये आपण काय बोललो असतो? यस, की यांनी पुलबॅक दिलाय. कोणाला काही डाऊट? सुनील कांबळे सर तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. सॉरी. ओके, कोणाला डाऊट नाहीये? सुनील कांबळे सर अनम्यूट करून विचारू शकता काही प्रश्न असेल तर, अदरवाइज लो युअर हँड. माझा क्वेश्चन नाहीये, पण मला व्हिडिओ दिसत नाही. हा सगळ्यांचा इश्यू का? नाही, सगळ्यांचं असतं आतापर्यंत काही जणांनी नक्कीच सांगितलं असतं. बाकीच्यांना व्हिडिओ दिसतोय? दिसतोय. स्क्रीन शेअर येस 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 येस, स्क्रीन शेअर बद्दलच विचारतोय मी. दिसतीये त्यांना. एक काम करा सर, तुम्ही एक्झिट करून जॉईन करा. फक्त एक काम कराल की टीम्स जेव्हा तुम्ही मोबाईलवरनं करताय, शक्यतो लॅपटॉपवरूनच करा. मोबाईलवरती इश्यू येतील. जर मोबाईलवरती करत असाल तर मग जोपर्यंत ते चालू आहे तोपर्यंत स्क्रीन स्विच करू नका. ओके, तुम्ही दुसऱ्या स्क्रीन मध्ये गेलात की तुम्हाला इश्यूज येतील. मग ठीक आहे. थँक्यू. लेफ्ट करून जॉईन करा, काही इश्यू नाही. आता आपण जातोय टॉपिक कडे, इंड्युसमेंट साठी पुलबॅक समजलाच पाहिजे. कारण पुलबॅक जर समजला नसेल तर इन्व्हेस्टमेंट समजत नाही. जेव्हा मार्केटमध्ये मुवमेंट येत असते, आता ही बाईंग वाला जो ट्रेंड चालू आहे, बाईंग ट्रेंड मध्ये जेव्हा मार्केट एखादा हाय बनवतो, आता बघा या पॉइंटला मी एखादा रिप्ले करून सांगतो, कारण तुम्हाला इथे पुढचा चार्ट दिसतो तेव्हा तुम्ही कन्फ्युज होता. इथून रिप्ले करतो मी. हे तुम्हाला फ्रीमध्ये फीचर नाही भेटणार प्रॅक्टिस करताना, याच्यासाठी पेड ट्रेडिंग व्यू लागतो. हे बघा, आता एक पॉइंट मला काय दिसलाय, फक्त एक छोटासा पॉइंट मला काय दिसलाय की एक मार्केटनी एक लेग बनवलेली, एक बाईंग मोमेंटम आहे. ठीक आहे. आता या बाईंग मोमेंटम मध्ये मला काय ऑब्झर्व करायचंय? पुलबॅक ऑब्झर्व केला मी. इथे मला दिसलं पुलबॅक आहे. ठीक आहे, मी पुलबॅकला इथे लाईन ड्रॉ केली. आता हा जर हाय ब्रेक झाला, ज्या हाय पासून हा मी पुलबॅक प्लॉट केलाय, बरोबर, या हायचा लो ब्रेक केला म्हणून मी इथं पुलबॅक घेतलाय. आता जर हा हाय ब्रेक झाला, या पॉइंटला न घेता जर हा हाय ब्रेक झाला, तर मी काय करतो बघा. या पॉइंटला न घेता, म्हणजे याला ब्रेक न करता, ब्रेक केलं नाही केलं, नाही. आपण थोडंसं एक्सटेंड करू इझिनेस साठी. या लाईनला मी थोडंसं एक्सटेंड करतोय. खूप सोपं आहे मित्रांनो, काही रॉकेट सायन्स नाहीये याच्यामध्ये. तुमच्यातले बरेच जण ऑलरेडी तुमच्या करिअरमध्ये खूप अवघड गोष्टींना फेस करून त्या पॉईंट पर्यंत पोहोचलेत. तर तुम्ही ते करू शकता, तर हे तुम्ही आरामात करू शकता. फक्त तुमच्याकडे एवढी गरज असली पाहिजे, इच्छा असली पाहिजे, बस दोनच गोष्टी. आता इथे बघा,
हा जो हाय पॉइंट आहे, मी एक रेक्टँगल घेतो फक्त इझिनेस साठी. हा रेक्टँगल आपल्याला काय सांगतोय? रेक्टँगल दिसत नसता तुम्ही याला बॉर्डर देतो ब्लॅक कलर. आता दिसतोय सगळ्यांना? आता या रेक्टँगलची रेंज बघायची आपल्याला, कोणत्या बाजून ब्रेक होते. आता इथे मी पुलबॅक साठी बघतोय का? नाही, पुलबॅक आहे माझ्याकडे ऑलरेडी, इथे पुलबॅक आहे. मी बघतोय की या पुलबॅकला मार्केट पुलबॅकला घेत आहे की या हायला घेत आहे, हे मी बघतोय. मार्केटने कोणाला घेतलं? या हायला ब्रेक केला. आता अशा स्टेटस मध्ये ज्या वेळेस माझ्याकडे एक रिसेंट पुलबॅक आहे, तो पुलबॅक ज्या हाय पॉइंटने दिलाय तो हाय पॉइंट आहे, आणि तो हाय पॉइंट ब्रेक झाला. तो हाय पॉइंट काय झाला? ब्रेक झाला. ब्रेक झाला म्हणजे त्याच्यावरती मार्केट गेलंय. मी कॅन्डल क्लोज वगैरे अजिबात बोलत नाहीये, ते मी पुढे बोलणार आहे. आता मी कॅन्डल क्लोज बोलत नाहीये. कॅन्डलची वीक जरी आली, याला वीक बोलतात. कॅन्डल तिथे क्लोजच झाली असं नाही, वीक जरी आली तरी चालेल. याच्यावरती मार्केट गेलंय, यस गेलंय. आता जी माझी रिसेंट पुलबॅक जो आहे, 1 मिनिट, रिसेंट पुलबॅक इथे आहे. नाही नाही नाही, रिसेंट पुलबॅक इथे जरी असला, या हायने इथे पुलबॅक दिला, नंतर या हायला ब्रेक करून इन्व्हेस्टमेंट जी आहे ती इथे. आता कसं आहे, मी या लाईन डिलीट करतो, थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतो म्हणून. या हायने जो पुलबॅक दिला, या हायला ब्रेक केल्यानंतर ना मार्केटने जर या लाईनला घेतलं, म्हणजे हा कोणता रिसेंट पुलबॅक आहे, याला जर मार्केटने घेतलं तर याला म्हटलं जातं इंड्युसमेंट. जो रिसेंट पुलबॅक आहे त्याला म्हटलं जातं इंड्युसमेंट. पण ह्याचं एक रूल काय आहे की ज्या हायने बाईंग मार्केटमध्ये ज्या हायने तो पुलबॅक दिलाय, तो हाय जो आहे तो ब्रेक झाला पाहिजे, तरच आपण याला इथे इंड्युसमेंट आणू शकतो. अदरवाईज आपण याला इथे इंड्युसमेंट नाही म्हणणार. हा हाय ब्रेक कधी झाला? या पॉईंटच्या नंतर झाला. या पॉईंटच्या मागची इंड्युसमेंट कुठे आहे? इथे. म्हणजे पुलबॅक इज नथिंग बट इंड्युसमेंट. रिसेंट पुलबॅक इज नोन ॲज इंड्युसमेंट. फक्त रिसेंट पुलबॅक मध्ये कंडिशन काय आहे? ज्या हायने तो पुलबॅक दिला, लिहू शकता, ज्या हायने बाईंग मार्केटमध्ये ज्या हाय पॉइंटने तो पुलबॅक क्रिएट केला आहे, तो हाय पॉइंट ब्रेक झाल्यानंतर ना रिसेंट पुलबॅकला इंड्युसमेंट येते. इंड्युसमेंट का महत्वाची आहे आपल्याला, कशासाठी आपण ते समजून घेतोय, तुम्ही पुढे सांगणार आहे. हा आपला एक सेकंड टॉपिक आहे जो पुलबॅक वरती आधारित आहे. हॅलो. यस यस प्रथमेश. एक परत एकदा रिपीट करा. पुलबॅक ज्या हाय पॉइंटने दिलाय, ठीक आहे, आता हा पुलबॅक बनलाय. ज्या हाय पॉइंटने बाईंग मार्केटमध्ये ज्या हायेस्ट पॉइंटने पुलबॅक दिलेला आहे, तो पॉइंट ब्रेक झाल्यानंतर ना रिसेंट पुलबॅकला इंड्युसमेंट येते. रिसेंट पुलबॅक कोणता आहे? लास्ट वाला पुलबॅक कोणता आहे? हाय. या हाय पॉइंटचा पुलबॅक कोणता आहे? याने दिलेला पुलबॅक कोणता आहे? हाय. तर या पॉइंटला इंड्युसमेंट येणार. ही इंड्युसमेंट जर मार्केटने घेतली नाही आणि मार्केट सरळ सरळ वर जात राहिलं, मी तुम्हाला रिप्ले मध्ये ते दाखवतोय, पण तुम्ही एवढं लिहून घ्या. बाईंग मार्केटमध्ये ज्या हाय पॉइंटने पुलबॅक दिलाय, तो हाय पॉइंट ब्रेक झाला आणि नंतर ना मार्केट त्या पुलबॅकला आलं, तर त्याला इंड्युसमेंट म्हणतात. ठीक आहे, म्हणजे आलं तर इंड्युसमेंट घेतली, नाही आलं तर इंड्युसमेंट वरती शिफ्ट होत जाईल. बाईंग मार्केटला इंड्युसमेंट वरती शिफ्ट होत जाते, सेलिंग मार्केटला इंड्युसमेंट जी आहे ती खाली शिफ्ट होत जाते. आता मार्केट बाईंगला आहे, आता मी प्ले करतोय, तुम्हाला पूर्ण मी जेव्हा एक्सप्लेन करेल तेव्हा तुम्हाला हे समजेल. आताशी आपलं अर्धच सांगून झालंय. आता काय झालं मित्रांनो, इंड्युसमेंटला मार्केट आलंय का? नाही आलं. पण 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 इंड्युसमेंटला न येता त्यांनी वरती पुलबॅक दिलाय का? इंड्युसमेंटला न येता त्यांनी पुलबॅक दिलाय का? हो, दिलेत पुलबॅक. इंड्युसमेंट न घेता इंड्युसमेंट स्वीप केली का त्याने? एखाद्या कॅन्डलचा लो याच्या खाली आला का? नाही आला. ठीक आहे, नाही आला, पण वरती पुलबॅक आलाय का? यस आलाय. तर इथे पुलबॅक तर बनलाय. इंड्युसमेंट बनले का? नाही बनली. पुलबॅक बनलाय? यस बनलाय. पुलबॅक, आता ही पुलबॅकची इंड्युसमेंट कधी होईल? या पुलबॅकला मी इंड्युसमेंट कधी म्हणेल? जेव्हा हा हाय पॉइंट ब्रेक होईल आणि या पॉइंटला ब्रेक करून मार्केट असेल. पेन्सिल, ब्रश, हे बघा, आता इंड्युसमेंट कुठे? इथे. जर मार्केट हे असं आलं असतं तर त्याने इंड्युसमेंट घेतली असं आपण बोललो असतो. तर इंड्युसमेंट घेतली का? नाही घेतली. त्याने काय केलं? ते सरळ वरती गेलं. मग त्याने एक नवीन पुलबॅक बनवला. मग इथे काय आलाय? पुलबॅक आहे. इथे पुलबॅक आलाय, बरोबर. इंड्युसमेंट कुठे आहे सध्या? इथे.
इन्व्हेस्टमेंट इथे आपण लिहू इथे आय, हे काय आहे पी. आता या पुलबॅकची इन्व्हेस्टमेंट कधी होईल मी तुम्हाला लाईन मध्ये दिले बघा. ज्या हाय पॉइंटने हा पुलबॅक बनवलाय त्या हाय पॉइंटला मार्केटने असं ब्रेक केलं आणि नंतर मार्केट असं खाली येऊन इथे येऊन असं स्वीप केलं तर त्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट. काय म्हणतात? इन्व्हेस्टमेंट घेतली. इन्व्हेस्टमेंट तर इथे येतेच. एकदा हाय ब्रेक झाला तर इन्व्हेस्टमेंट इथेच येणार आहे. पण इन्व्हेस्टमेंट सक्सेसफुली घेतली, स्वीप केली असं आपण कधी बोलणार? स्वीप म्हणजे घेणे. मग कधी कधी मार्केट काय करतं, कॅन्डलचा क्लोज नाही देत, फक्त कॅन्डलचा एक लो बनतो, त्या प्राइस मध्ये मार्केट जातं आणि पुन्हा माघारी येतं, ऑपोजिट दिशेला जायला सुरुवात करतं. त्याला स्वीप म्हणतात. ते स्वीप म्हणजे स्टॉप लॉसेस वगैरे ज्या लोकांनी इथून बाय केलेलं असतं, त्यांचे स्टॉप लॉस खाली असतात, त्यालाच आपण म्हणतो लिक्विडिटी, त्यालाच आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट इज नथिंग बट वन टाइप ऑफ लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे काय? तुम्ही बायचा ट्रेड टाकला तर तुम्ही स्टॉप लॉस एका पॉईंटला टाकता, त्याला लिक्विडिटी असं म्हणतात. मार्केट काय करतं? स्मार्ट मनीमध्ये काय केलं जातं? लोकांना फसवलं जातं. म्हणजे जे बँक्स आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, ते लोकांना ट्रॅप करतात. तुम्हाला ट्रेड टाकायला लावणार, एक मुवमेंट आणणार मुद्दामून, तुम्हाला ट्रेड टाकायला लावणार आणि तो ट्रेड तुमचा टाकायला तर स्टॉप लॉस घ्यायचे ते प्रयत्न करणार. तर इथे इन्व्हेस्टमेंटला ही स्टॉप लॉस असतात, एक वन टाईपची लिक्विडिटी असते, त्याला इंटरनल लिक्विडिटी म्हणतात. असं पण लिहा, इन्व्हेस्टमेंट इज नथिंग बट वन टाइप ऑफ लिक्विडिटी. लिक्विडिटीला ब्रॅकेटमध्ये लिहायचं स्टॉप लॉसेस. मराठीमध्ये लिहायचंय, मराठीमध्ये लिहा, नो प्रॉब्लेम. तुम्ही ट्रान्सलेट करा, एवढी माझी मराठी चांगली नाहीये की याला मराठीत सांगेल. कॅमेरा प्लीज ऑन करा, तुमच्यासाठी करायचं. कॅमेरा ऑन करा म्हटलं मी, माईक नाही ऑन करायचं मुस्तफा. इन्व्हेस्टमेंट इज नथिंग बट वन टाइप ऑफ लिक्विडिटी, इंटरनल लिक्विडिटी म्हणू शकता तुम्ही तिला. आणि लिक्विडिटीचा अर्थ असतो स्टॉप लॉसेस. जेव्हा स्टॉप लॉसेस तुमचे घेतले जातात त्याला लिक्विडिटी असं म्हणतात. इन्व्हेस्टमेंट एक इंटरनल टाईपची लिक्विडिटी आहे. दोन टाईपच्या लिक्विडिटी असतात. मी पुढे जाऊन लिक्विडिटी स्पेशली शिकवणार आहे तुम्हाला. त्यातला मी फक्त आता इन्व्हेस्टमेंट आपल्याला कशासाठी लागणार आहे? हाय आणि लो आयडेंटिफाय करण्यासाठी, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट लागणार आहे. म्हणून आपण आता इन्व्हेस्टमेंट घेतोय. सेपरेटली मी लिक्विडिटी टॉपिक घेणार आहे, खूप महत्वाचा टॉपिक येतो. ठीक आहे, आता सध्या तुम्ही फक्त एवढं लिहा, इन्व्हेस्टमेंट पहिल्यांदा आपण लिहिलं की इन्व्हेस्टमेंट कधी येते? ज्या हाय पॉईंटने पुलबॅक दिलाय त्या हाय पॉईंटला घेतल्यानंतर ना रिसेंट पुलबॅकला इन्व्हेस्टमेंट येते. बस एवढंच लिहायचं होतं. नंतर आपण काय लिहिलं? इन्व्हेस्टमेंट इज वन टाइप ऑफ लिक्विडिटी. आणि पुढे लिहू शकतो तुम्ही इंटरनल लिक्विडिटी आणि स्टॉप लॉसेस. स्टॉप लॉसेसला लिक्विडिटी असं म्हटलं जातं. आपल्यासारख्या सर्वसाधारण लोकांचे, रिटेलर लोकांचे स्टॉप लॉसेस जे आहेत ते हे मोठ्या लोकांची लिक्विडिटी असते. ते ट्रॅप करतात आणि मग त्यांच्या मर्जीप्रमाणे मार्केट फिरवतात. तर लिक्विडिटीमध्ये आपण ट्रॅप होऊ नये म्हणून आपण या गोष्टी शिकतोय. ठीक आहे, आता आपण याला प्ले करूया. हे जे मी पेन्सिलने ड्रॉ केलंय ते मी रिमूव्ह करतो. आता इथे पुलबॅक आहे, जेव्हा हा हाय ब्रेक होईल तेव्हा इथे इन्व्हेस्टमेंट येईल. तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट कुठे? इथे खालीच आहे. याला काय म्हणतात? अपशिफ्टिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट अपशिफ्ट होते. कोणत्या मार्केटमध्ये अपशिफ्ट होते? बाईंग मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट अपशिफ्ट होते. कधी होते? पुन्हा एकदा तो सिनारिओ झाला की ज्या हाय पॉईंटने हा पुलबॅक दिलाय त्या हाय पॉईंटला मार्केटने ब्रेक केलं की इन्व्हेस्टमेंट कुठे शिफ्ट होणार? वरती. जोपर्यंत तो हाय ब्रेक होत नाहीये तोपर्यंत इन्व्हेस्टमेंट कुठे आहे मित्रांनो? इथे. तुम्ही हवं तर लिहू शकता बिफोर आफ्टर. त्याच्यामध्ये तुमच्या इझिनेस साठी तुम्हाला जशा डायग्राम काढायचे तशा तुम्ही काढा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मी हे प्ले करतोय. आय थिंक सो आपले जे लोक आहेत 50 काल 60 पर्यंत गेलते. इफ इट इज लेस दॅन 50 आपण झूम वरती जाऊ शकतो, ते इझिली ते चालून जाईल, काही इश्यू नाहीये. जास्त लोकांना त्याच्यावरती ती लिंक जी आहे ती जास्त लोकांची नाहीये, त्याच्यामुळे आपण टीम्स वापरतोय जी 400 लोकांची लिंक आहे. फक्त मोबाईलवरती बघू नका, मोबाईलवरती टीम्स बघताना अडचणी येतील. जर बघताय तर मोबाईल मध्ये नोटिफिकेशन वगैरे सगळे बंद करा, स्क्रीन स्विचिंग बंद करा, डेडिकेटेडली त्याच्यामध्ये बघा. पण मी तर तुम्हाला रिकमेंड करेल लॅपटॉप ऍटलिस्ट एक टॅब कोणाचा तरी घेऊन या महिनाभरासाठी आणि त्याच्यावरती करू शकता तुम्ही. प्ले करतो मी. आता काय होतं बघा, मी मगाशी इथे रेक्टँगल काढला होता, पुन्हा इथे एक रेक्टँगल काढतो. का रेक्टँगल काढायचा आहे? इथे एक पुलबॅक आहे. यालाच पुढे गेल्यावर एक वेगळं नाव आहे, तेही मी तुम्हाला सांगेल. आता नाही सांगणार, तुम्ही कन्फ्युज होसाल. हा जो पुलबॅक आहे, आता मी याला एक रेक्टँगल काढला. आता मार्केट याला घेतंय का त्याला? समजा हा हाय ब्रेक न करता डायरेक्टली मार्केट खाली आलं तर याला आपण इन्व्हेस्टमेंट म्हणू नाही.
तर त्याला आपण इंड्युसमेंट बोलणार नाही. हा हाय ब्रेक झालाची पाहिजे तर इथे इंड्युसमेंट येईल, अदरवाईज इंड्युसमेंट तोपर्यंत इथेच असणार. प्ले करतो. प्ले. काय झालं बघा, रेक्टँगल का वाढत नाहीये? नाही घेतला, आता घेतला. पण 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 आता इथे एक डाऊट तुम्हाला आला पाहिजे की सर हाय ब्रेक नाही झाला पण इथं लो घेतलाय आणि मग नंतर ना हाय ब्रेक झाला, मग ह्याला आपण काय म्हणू शकतो? हा जो पुलबॅक आहे, हा जो पुलबॅक आहे, 1 मिनिट हा रेक्टँगल बाजूला करतो मी. हा जो पुलबॅक आहे तो इथे घ्या. या हायने कोणता लो बनवलाय? हा लो बनवलाय. हा हाय ब्रेक नव्हता, मार्केट कुठपर्यंत आलंय? इथपर्यंत आलंय. आणि आता हा हाय ब्रेक झालाय, बरोबर? इथे झालाय ब्रेक, यस झालाय. चेक करा तुम्ही, ब्रेक झालाय हा हाय, यस झालाय. याचाच अर्थ आता इन्व्हेस्टमेंट कुठे शिफ्ट झाली? ही जी इन्व्हेस्टमेंट आहे, ही वाली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती इथे शिफ्ट झाली. आय थिंक सो मी याला डायग्रामला नाव दिलंय. येस, मी असं दाखवतो इन्व्हेस्टमेंटला. डॉलर 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 म्हणजे इन्व्हेस्टमेंट. याला एक्सटेंड राईट न करता 1 मिनिट. ठीक आहे. आता इथे आली इन्व्हेस्टमेंट, अगोदर इथे होती, इथली इन्व्हेस्टमेंट आपण डिलीट करू. आपल्याला पुलबॅक का शिकायचं होतं? आपल्याला इन्व्हेस्टमेंट माहिती करण्यासाठीच आपल्याला पुलबॅक शिकायचं होतं. आता काय झालं, या हायने जो लो बनवलाय तो हाय आणि नंतर ना हा हाय ब्रेक झालाय, तर इन्व्हेस्टमेंट आली इथे. आता पुढे बघू आपण काय होतं. मार्केटला जर वरती जायचं असेल, स्ट्रॉंग बाईंग ट्रेंड मध्ये जायचं असेल, तर त्याला इन्व्हेस्टमेंट घेत घेत जावं लागतं. इन्व्हेस्टमेंट घेत होते, अजून मधून स्लोनेस आला, मार्केटमधली बाईंग मोमेंटम कमी झाली की तो येतो, इन्व्हेस्टमेंट घेतो. इन्व्हेस्टमेंट घेतल्यानंतर जर तो वरती जातोय तर ऑफकोर्स तो पुन्हा बाईंग साठी चालला. हे बिंग बाईंग मार्केटचं सांगतोय. बाईंग मार्केटची इन्व्हेस्टमेंट खाली असते, सेलिंगची जी इन्व्हेस्टमेंट ती वरती असते. आता काय झालं की 1 मिनिट, आता ही जी इन्व्हेस्टमेंट आहे बघा नीट, याचा हाय जो आहे तो आहे 2015.21. याचा जो हाय आहे 2015.18. 21 आहे म्हणजे हा हाय आहे आणि याचा लो ब्रेक केला. यस, इथे इन्व्हेस्टमेंट आली आहे. ही जी इन्व्हेस्टमेंट आहे ती शिफ्ट होऊन जाईल कुठे? इथे. का इथे शिफ्ट झाली? कोणी सांगू शकता हे का शिफ्ट झाली? का? कारण असं आहे की रिसेंट पुलबॅक इथे आला. ज्या हाय पॉइंटने, इथे हाय पॉइंट कोणता आहे? ही जी रेड कॅन्डलचा हाय आहे तो सगळ्यात हाय पॉइंट आहे. या रेड कॅन्डलचा हाय पॉइंट ब्रेक झाला. रेड कॅन्डलचा हाय पॉइंट ब्रेक झाला, मग रेड कॅन्डलच्या इथे जो पुलबॅक आला होता का? येस आला होता. त्या पुलबॅकला मी बोलणार इन्व्हेस्टमेंट. त्या पुलबॅकला मी बोलणार इन्व्हेस्टमेंट. आता इथे अजून बघा मध्ये कोणता पुलबॅक आहे? पुलबॅक आहे, पुलबॅक आहे नाही. इथे पुलबॅक आहे, यस इथे एक पुलबॅक क्रिएट झालाय. या ज्या ग्रीन कॅन्डल सगळ्यात हाय बनवलाय त्याचा लो ब्रेक झालाय, इथे एक पुलबॅक आलाय. आपण बघू तो पुलबॅक कंटिन्यू होतोय की काय होतंय. बघा बघा तुम्ही. 1 मिनिट, याचा स्पीड अजून कमी करता येतो का? हा, 0.5. ब्रेक. आता इथे बघा, इथे पुन्हा बघा. आता आपल्याला इथे क्लोजली का बघायचंय? कारण खूप थोडंसं अंतर आहे. आता या ग्रीनचा हाय बघा 2022.93. त्या रेडचा हाय बघा 2023.1. म्हणजे हा हाय ब्रेक झालाय. यस झालाय. ठीक आहे. मग आता ही इन्व्हेस्टमेंट काय करेल? ही जी इन्व्हेस्टमेंट आहे तिला थोडीशी छोटी करू आपण. एक लाईन किंवा तुम्ही याला आयडीएम नाव देऊ शकता डॉटेड सेल. ऍक्च्युली असं असं डायग्राम बनवा तुम्ही त्याला, मी हे रिकमेंड करेल. हे डॉलर 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 आलाय, ठीक आहे. व्हाईट बॅकग्राऊंड आहे त्यामुळं ब्लॅक मध्ये टेक्स्ट, सेंटरला दुसऱ्या लिक्विडिटीला ते नाव देतो सुजित. ओके सुजित. डॅश लाईन नको, डायरेक्ट लाईन घेतो. आणि ह्या टेम्पलेटला असं तुम्ही सेव्ह करू शकता. याच्यासाठी तुम्हाला पेड मध्ये ट्रेडिंग व्ह्यू नाही लागत, कोणी करू शकतो. आयडीएम म्हणजेच इंड्युसमेंट, शॉर्ट फॉर्म आयडीएम. चला, आता इथे आपला आयडीएम आला. का आला आयडीएम?
एक मिनिट, मला एक्झॅक्ट पॉइंटला त्याला घेऊ द्या. इथे आयडीएम घेतला, स्वीप झालं, थोडं तो लो ब्रेक झालं की आयडीएम घेतला म्हणायचं. आता बघा, हा जो आहे तो हाय पॉइंट आहे, जो सगळ्यात हाय पॉइंट आहे, हा कन्फर्म अजून नाहीये म्हणून मी त्याला नाव देत नाहीये, पण एक तुमच्या इझिनेस साठी हाय, कन्फर्म हाय बोलतोय का मी याला? नाही. एक आपल्या पुलबॅक साठी मी याला बघतोय हाय. या हायला यांनी ब्रेक केलाय, यस ब्रेक केलाय, तुम्ही चेक करू शकता. स्वीप केलाय आणि इंड्युसमेंटला घेतलंय. म्हणजेच इंड्युसमेंट जी अगोदर इथे होती, कुठे होती? इथे. ती कुठे आली? इथे, इथे, नंतर इथे, आता इथे. म्हणजे जर इंड्युसमेंट घेतली नाही आणि मार्केट अजून वरती वरती जात राहिलं, हायला ब्रेक करत राहिलं, तर आपण इंड्युसमेंटला काय करतो? वरती शिफ्ट करतो. बाईंग मार्केटमध्ये वर शिफ्ट करतो, सेलिंग मार्केटला खाली शिफ्ट करतो. बाईंग मार्केटला कुठे शिफ्ट करतो? वर शिफ्ट करतो. सेलिंग मार्केटला कशी शिफ्ट करतो आपण उद्या बघू. आज बाईंगचं क्लिअर कट करून घ्यायचं आपल्याला, ठीक आहे. बाईंग मार्केटला आपण इंड्युसमेंट वरती शिफ्ट करतो, रिसेंट पुलबॅकला इंड्युसमेंट म्हणतात. मग ज्या हायने तो पुलबॅक दिलाय, तो हाय ब्रेक झाला पाहिजे, ही एक इंड्युसमेंटची एकमेव अट आहे, बाकी काही अट नाहीये. ज्या हायने तो पुलबॅक दिलाय, तो हाय ब्रेक झाला पाहिजे, बस. लगेच त्या हायच्या पुलबॅकला इंड्युसमेंट येऊन जातो. तो हाय ब्रेक झाला नसेल तर मी ते इंड्युसमेंट आणणार का? नाही, नाही आणणार. पण तो पुलबॅक कंटिन्यू आहे समजायचं, तो पुलबॅक अजून संपला नाहीये. समजलं? समजलं? खूप सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो इंड्युसमेंट काय आहे ते. हा बाईंग ट्रेंड आहे, सो इंड्युसमेंट बाईंग ट्रेंड मध्ये खाली असते, बाईंग कॅरेक्टर मध्ये इंड्युसमेंट खाली असते, सेलिंग मध्ये ती वरती असते. सेलिंग मध्ये कशी असते, काय असते, आपण उद्या बघू. अगोदर आपण बाईंगचं क्लिअर कट करून घेऊ. हे खूप महत्वाचं आहे. पुलबॅक समजला तर इंड्युसमेंट समजते, इंड्युसमेंट समजलं तर पुढे येणारे हाय, लो, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, चेंज ऑफ कॅरेक्टर आणि बाकीचे सगळे पॉईंट समजतात. इंड्युसमेंट नाही समजली, काहीच समजत नाही. तर ज्यांना इंड्युसमेंट नाही समजली, प्लीज कोणालाही न लाजता विचारा. असं कोणी आहे ज्याला इंड्युसमेंट नाही समजली? प्लीज रेज युअर हँड. नाहीये? गुड. सोपं आहे खूप, समजेल. आणि असं काही नाही की सोपं आहे म्हणजे प्रत्येकाला समजलंच पाहिजे. कोणाला नाही समजलं आस्क. हा, येस सोनिया. हॅलो हॅलो. सर कन्सेप्टच क्लिअर होत नाहीये. पुलबॅक समजलाय? हा, थोडंफार. इन्व्हेस्टमेंट एक प्रकारची लिक्विडिटी असते मार्केटला. एक त्याच्या पर्टिक्युलर डिरेक्शनला जाण्यासाठी, बाईंग मार्केट असेल तर त्याला बाईंग मध्ये कंटिन्यू करण्यासाठी त्याला लोकांचे स्टॉप लॉसेस घ्यावे लागतात. रिटेल लोकांचे स्टॉप लॉसेस घ्यावे लागतात. रिटेल लोक म्हणजे आपल्यासारखे लोक जे ग्रुपमध्ये नसतात, जे कमी पैशाने असतात, तर त्या लोकांच्या ट्रेडचे त्यांना स्टॉप लॉसेस घ्यावे लागतात. ते स्टॉप लॉसेस घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंटला, आता समजा इथे मार्केट बाईंगला चाललंय आणि अशी इथून मोमेंटम आली, तर याचा अर्थ या पॉईंटवरनं कोणीतरी इथे बाईंग केलं होतं, या पॉईंटवरून कोणतरी इथं बाईंग केलं होतं. मग हे काय करतात, मार्केटला वरतीच घेऊन जायचंय, पण वरती घेऊन जात असताना ते समोरच्या ट्रेडर लोकांना, इन्व्हेस्टर लोकांना फसवतात. असं दाखवतात की मार्केट खाली चाललंय. मग खाली चाललंय असं दाखवण्याचा प्रकार म्हणजे इन्व्हेस्टमेंट घेणं. आणि इन्व्हेस्टमेंट घेऊन जर मार्केटने पुन्हा तो हाय ब्रेक केला, तर समजायचं इन्व्हेस्टमेंट मधली जी लोक आहेत ते ट्रॅप झालीत, फसवली गेलीत, त्याच्यासाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट घेतली. आणि त्याचा त्यांना फायदा काय होतो, हे असं का करतात ते? कारण तुमचे स्टॉप लॉसेस जेव्हा ते घेतील, आता समजा जे लोक बाईंगला बसलेत त्यांचे स्टॉप लॉस घेतले, किंवा ह्याला बघून जे लोक सेलिंगला जातील, त्यांना मार्केट घेऊन जायचंय वर्षा दिशेला. मार्केटचं स्ट्रक्चर कोणते? बाईंगचं स्ट्रक्चर आहे. पण मार्केट वर्षा दिशेला घेऊन जात असताना जर मार्केट त्यांनी सरळ वर्षा दिशेने ठेवलं असं एक लाईन प्रमाणे, तर सगळे लोक बाईंग मध्येच जातील आणि कोणी स्ट्रॅप होणार नाही. म्हणून ते मार्केटला मुद्दाम कन्फ्युज करतात. आणि कन्फ्युज करण्याचा एक प्रकार आहे इंड्युसमेंट. इंड्यूस म्हणजे फसवा. तुम्हाला ते इंड्यूस करतात की बाबा आता सेल करा. आता हे इन्व्हेस्टमेंट असं मार्केट खाली आलं की लोक काय करतात की इथं सेल करतात. अरे आता मार्केट फिरलं, सेल करतात. इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुम्हाला इंड्यूस केलं जातं, तुम्हाला फसवलं जातं, किंवा तुम्हाला एक प्रकारचं आमंत्रण दिलं जातं की आता बघा रे, आता सेल ट्रेंड सुरू होतोय, त्याच्यामध्ये या. तर ही इन्व्हेस्टमेंट नाही समजली तर आपण बऱ्याच वेळेस मार्केटमध्ये फसतो. आपण बाईंग मार्केट असतं तरी इन्व्हेस्टमेंटमुळे आपण काय करतो, आपल्याला वाटतं की आता मार्केट रिटर्न मध्ये फिरतंय, आपण सेलिंग मध्ये उतरतो. तर त्यासाठी इन्व्हेस्टमेंट समजणं महत्वाचं आहे. तर इन्व्हेस्टमेंट हा जो कन्सेप्ट आहे तो पुलबॅक वरती आधारित आहे. पुलबॅक कशाला म्हणतात? मार्केट वर जात आहे तर त्यावेळेस लोक प्रॉफिट बुकिंग करणार. जरी सेलिंगला जरी असेल तरी लोक प्रॉफिट बुकिंग करतात. प्रॉफिट बुकिंग करत असताना पुलबॅक बरेच येत असतात, पण जो पुलबॅक त्या पर्टिक्युलर कॅन्डलचा, सेलिंग मार्केट असेल तर ज्या कॅन्डलने लो पॉईंट बनवलाय, सगळ्यात मोठा जो लो बनवलाय, त्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर त्याला पुलबॅक, व्हायलेट पुलबॅक असं म्हणतात. आणि हाय बाईंग मार्केटमध्ये ज्या कॅन्डलने सगळ्यात जास्त हायस्ट पॉईंट बनवलाय, जसं की या लेग मध्ये आता सध्या या लेग मध्ये आपण बघितलं की इथे पुलबॅक आहे,
या लगमध्ये आपण बघितलं की इथे पुल बॅक आहे. तर ज्या कॅन्डलने सगळ्यात जास्त हाय पॉईंट बनवलाय तिचा जर लो घेतला, त्याचा जर लो घेतला गेला, त्याच्या लोच्या खाली मार्केट गेलं तर त्याला पुल बॅक असं म्हणतात. इन्व्हेस्टमेंट इज नथिंग बट अ पुल बॅक. असा पुल बॅक ज्या पुल बॅकचा हाय ब्रेक झालेला आहे बस. आणि ते का करतात? फसवण्यासाठी. कोणाला फसवण्यासाठी? रिटेल ट्रेडरला. बस त्याचाच एक इंटेन्शन आहे. समजलं? मार्केटला मुवमेंट देण्यासाठी लिक्विडिटी लागते. म्हणजे कोण ना कोण फसवलं गेलं तर ते मार्केटमध्ये चांगल्या मोमेंटम येत राहतील. त्यांना मार्केट बाईंगला न्यायचंय, पण सगळ्यांना ऑलरेडीच क्लिअर असेल की मार्केट बाईंगला जात आहे, तर कोण कशाला सेल करेल? पण इंड्यूस करायचे लोकांना फसवायचे, मग असं दाखवणार की सेलिंगला चाललंय, आता थोडीशी सेलिंग येणार आहे, मग लोक सेलिंगला जातील, ते पुन्हा ते बाईंगला घेतात. ठीक आहे, ही आहे इंड्युसमेंट. एक पुलबॅकचाच प्रकार आहे, पण त्याचा फक्त क्रायटेरिया असा आहे की रिसेंट पुलबॅक पाहिजे आणि ज्याने पुलबॅक दिला तो हाय पॉईंट ब्रेक झाला पाहिजे. बस. बाईंग मध्ये हाय पॉईंट ब्रेक झाला पाहिजे, सेलिंग मध्ये जो आहे तो लो पॉईंट ब्रेक झाला पाहिजे. ते आपण उद्या बघणार आहे. प्ले करतो मी, काय झालं आपण बघूया. इथे इन्व्हेस्टमेंट घेतल्यानंतर मार्केटने काय केलं. तर या गोष्टी का घडतात, कशासाठी घडतात, पुढे जेव्हा एक एक कन्सेप्ट क्लिअर होतील तेव्हा हे सगळं समजून जाईल. ऍटलिस्ट आपल्याला चेंज ऑफ कॅरेक्टर पर्यंत जायचं, म्हणजे आपल्याला या सगळ्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगता येतील की असं का होतं, ते तसं का होतं. आता काय झालं, इथे काय झालंय, इन्व्हेस्टमेंट घेतली, एक सेलिंग मोमेंटम दिली. आता ह्याच्यामध्ये सेलिंग मध्ये ऑफकोर्स रेड कॅन्डल आहे, म्हणजे त्याच्यामध्ये व्हॉल्यूम आलेला आहे, ट्रेडर्स आलेले आहेत, इथे सेलिंग झालेली आहे. आणि मग नंतर काय केलं की मार्केट तर सेलिंगला गेलं का? नाही गेलं. मार्केट पुन्हा वरती गेलं, म्हणजे या हायला त्याने ब्रेक केला. इन्व्हेस्टमेंट घेतली, वरती गेलं. कधी कधी काय होतं माहिती, इन्व्हेस्टमेंटला फक्त असं स्वीप केलं जातं, कॅन्डलचा असा फक्त लो येतो, कॅन्डल क्लोज पण नाही होतं, इथून डायरेक्ट असं वरती जातं, असंही होतं. म्हणून आपल्याला इन्व्हेस्टमेंट माहिती असणं गरजेचं आहे. प्ले. आता इथे एक सप्लाय एरिया होता. काय असतो सप्लाय एरिया पुढे जाऊन आपल्याला समजून घ्यायचं. आता सध्या हे मार्केटने जे इथून अशी बाईक दिली, या लेग पासून इथपर्यंत बाईक दिली, ठीक आहे. आता आपल्याला पुलबॅक बघायचा. पुलबॅक आलाय, पुलबॅक आलाय, आलाय पुलबॅक. येस, पुलबॅक आहे. बघा तुम्ही नीट. ह्या ग्रीन कॅन्डलचा हाय आहे 2030.86, तिचा जो आहे 2030.91. तर थोडस स्लाइटली स्वीप केलंय त्याने. तर या रेड कॅन्डलने सगळ्यात मोठा हाय बनवलाय, ठीक आहे, आणि हिचा लो पण ब्रेक केलाय. तर आपला जो पुलबॅक आहे तो इथे आलाय. आता हा आहे पुलबॅक, पण या पुलबॅकला न घेता जर हा हाय ब्रेक झाला असता तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट आणली असती. तसं इथे झालंय का? नाही. तर हा पुलबॅक कंटिन्यू झालाय. प्ले. पुलबॅकच चालू आहे. हाय ब्रेक झाला. यस, पॉज पॉज पॉज. आता काय झालं, आता काय झालं, आता इन्व्हेस्टमेंट कुठे येईल, मी दाखवतो कुठे येईल. ही इन्व्हेस्टमेंट तर घेतलीये, तर मग याला अपशिफ्ट करायची गरज आहे का? नाही, घेतलीये, ती सक्सेसफुल आहे ती. इथे का आली कोणी सांगू शकेल? इथे का आली कोणी सांगू शकेल? हिचा हाय ब्रेक नव्हता, जेवढा पुलबॅक आला मी तेवढा मी पूर्ण कन्सिडर केला. आणि ह्या जिने हाय केलं, हाय बनवलाय, तिचा हाय ब्रेक झालाय. यस, इथे बघा, चेक चेक, ब्रेक आहे. यस, ब्रेक आहे. मग इन्व्हेस्टमेंट कुठे आली? आता इथे आली. इन्व्हेस्टमेंट कुठे आली? इथे आली. मार्केटला वरती जायचंय, बाईंग मार्केटला वरती जायचंय, खाली असणारी इन्व्हेस्टमेंट घेत जातं. पहिला क्रायटेरिया इन्व्हेस्टमेंट असतो, दुसरा क्रायटेरिया इंजिनिअरिंग लिक्विडिटी असतो, पुढे जाऊन आपल्याला तो बघायचा. पण पहिला क्रायटेरिया असतो इन्व्हेस्टमेंट, जे इंटरनल लिक्विडिटी आहे. पुन्हा इंजिनिअरिंग लिक्विडिटी, ती पण एक लिक्विडिटी आहे. आणि दुसरे एक लिक्विडिटी असतात, त्याला म्हणतात एक्सटर्नल लिक्विडिटी, जी हाय आणि लोच्या बाहेर असते. ते आपल्याला पुढे जाऊन बघायचं. लिक्विडिटी टॉपिक मध्ये आपण ते डिटेलमध्ये बघणार आहोत. पण आता इथे आपण काय बघतोय, एक टाइप्स लिक्विडिटी इन्व्हेस्टमेंट स्टॉप लॉसेस असतात. इथे काय झालं, एक हाय बनवला, मार्केटने पुन्हा इंड्यूस केलं लोकांना, असं दाखवलं की मार्केट सेलिंगला चाललंय, सेलिंगला लोक आले, नंतर काय केलं, पुन्हा बाईंग मोमेंटम आली आणि याचा हाय ब्रेक झाला. याचा हाय ब्रेक झाला. आता इथे पण असेच लोक कन्सेप्च्युअल असतात, ज्यांना एक कन्सेप्ट माहित नाही.
जे याच्या खाली मार्केट गेलं म्हणजे हा लो ब्रेक झाला तर मार्केट सेलिंगला गेले असं समजून डायरेक्टली सेल करतात. तर त्यांना इंड्यूस करण्याचं काम या इन्व्हेस्टमेंट थ्रू केलं जातं, त्यांना ट्रॅक करण्याचं काम याच्यातून केलं जातं. प्ले जोपर्यंत ती स्वीप होत नाही तोपर्यंत त्याला एक्सटेंड करायचं आपल्याला. स्वीप झाली की ती लाईन तिथं संपून टाकायची. आता बघू काय झालं, स्वीप होते का अजून वरती इन्व्हेस्टमेंट शिफ्ट होते बघायचे आपल्याला. आता या हायला ब्रेक जर केलं तर इन्व्हेस्टमेंट वरती जाईल. काय झालं, घेतली यस, पॉज ही जी लाईन आहे इथे घेऊन टाका किंवा या कॅन्डल पर्यंत घेऊन टाका. 1 मिनिट. लकीली मी लॉक केलेला आहे, माझी मुलगी आली होती इकडे माझ्याकडे, बॅच बंद करायला लागली असती मला. या कुठे होतो आपण, इन्व्हेस्टमेंट. ही इन्व्हेस्टमेंट घेतली यस. बघूया पुढे काय होतंय, मला माहित नाहीये पुढे काय होतंय. आपण हा चार्ट रॅन्डमली घेतलाय. आता मला गोल्ड कुठे ते माहितीये, पण इथे या डेटला काय झालं आय डोंट रिमेंबर. 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे ही, 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. प्ले इन्व्हेस्टमेंट घेतली, स्पीड मुद्दामून कमी ठेवला आम्ही समजून येण्यासाठी. घेतली यस, गेला अजून वरती बाईंगला. काय झालं इथे, हा ब्रेक होता त्यामुळे इन्व्हेस्टमेंट ही इथे होती. इथे बघाल तुम्ही कुणाला फसवलं त्यांनी, इथे त्यांनी रिटेल लोकांना फसवलं, त्यांना सेलिंग मध्ये आणलं आणि सेलिंग मध्ये त्यांना आणून त्यांच्या सेल ऑर्डरला मिटिगेट केलं स्वतः. मी मगाशी काय म्हटलं, मला एखादी गोष्ट 1500 ला HDFC शेअर विकायचा आहे, शुभम पवार घ्यायला तयार पाहिजेत, मला बाय करायचं आहे पण ते सेल करायला तयार पाहिजेत. त्यांना सेल करायला तयार करायचं काम इथे मार्केटचं स्ट्रक्चर बदलून ऑपरेटर करतात, इन्स्टिट्यूशन करतात, बँक करतात. आणि त्यातलाच एक प्रकार आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट. तिथं लोकांना सेल करायला राजी कसं केलं त्यांनी मुद्दामून ही सेलिंग आणली. मार्केटवरतीच घेऊन जायचंय, त्यांच्या ऑर्डर ते पुन्हा कंप्लीट करून घेणार आहेत, मार्केटवरतीच घेऊन जायचंय. पण वरती जर सरळ मार्केटवरती ठेवलं तर लोक सेलच करणार नाहीयेत. लोकांना असं दाखवायचं सेलिंगला चाललंय, इंड्यूस करायचं आणि मग या इन्व्हेस्टमेंटला घ्यायचं, त्यांचे स्टॉप प्रोसेस घ्यायचे आणि मग वरती घेऊन जायचं. हे लोक इथे सेल, ज्यांनी इथं बाय केलं, या पॉईंटला बाय केलं ते पण सेल करणार आणि ज्यांना असं वाटतंय आता सेलिंगला चाललं ते पण सेल करणार. या दोन्ही ऑर्डर कोण घेणार, मी जास्त पैशासोबत बसलेलो आहे, मला बाईंगची ऑर्डर टाकायच्यात, पण मी त्या डायरेक्ट टाकल्या असत्या तर मार्केट डायरेक्टली वरती गेलं असतं. मला समोरून सेलिंगची ऑर्डर पाहिजे, मला समोरून लिक्विडिटी पाहिजे, मला 1500 शेअर मला 1400 घ्यायचा आहे, पण लोक विकायला तयार नाहीयेत, म्हणून मी हे असं क्रिएट केलं. त्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट. एक व्यक्ती नसते, ऑफकोर्स मल्टिपल इन्स्टिट्यूशन्स, मल्टिपल ऑपरेटर्स तिथे असतात. ठीक आहे, हे झालं, हे प्रत्येक मार्केटमध्ये ही गोष्ट होती मित्रांनो. क्रिप्टो घ्या तुम्ही करन्सी घ्या, गोल्ड घ्या म्हणजे कमोडिटी घ्या, किंवा तुम्ही इंडियन स्टॉक मार्केट घ्या. मी तुम्हाला हे सगळं त्या मार्केट, हे गोल्डमध्ये तर झालेलं बघतोय आपण, जगातल्या सगळ्यात मोठ्या मार्केटपैकी एक असतं गोल्ड. लंडनमध्ये हा चार्ट चालतो. हिची प्राइस जी आहे, हा जो मार्केट जो चालतोय, शेअर चालतोय गोल्डचा, तो 28 ग्रॅमची प्राइस असते. 28 ग्रॅम 22 कॅरेट गोल्ड समजून घ्या तुम्ही. त्याची ही प्राइस असते जी तुम्हाला ह्या पर्टिक्युलर पॉईंट मध्ये दिसते 2030. आता त्याची प्राइस काहीतरी 2380 वगैरे चालू आहे. ऑल टाइम हाय 2430 आपण म्हणतो सोनं 1 लाखाकडे जाणार, 1 लाखाकडे जाणार आहे. सोन्याची जगातली किंमत या चार्टवरनं ठरते. 28 ग्रॅम सोन्याची किंमत याच्यावरनं ठरते. ठीक आहे, 1 औंस असं त्याला बोललं जातं. बऱ्याच जणांना माहिती नसतं, म्हणजे मी 5-5 वर्ष ट्रेडिंग करणाऱ्या लोकांना भेटलोय, बोलतात मी गोल्डमध्ये ट्रेडिंग करतो. त्यांना विचारलं की ही जी प्राइस असते ती किती वजनाच्या गोल्डची असते, 1 तोळ्याची असते, 2 तोळ्याची असते, 1 किलोची असते, किती, त्यांना ते सांगता येत नाही. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, जनरल नॉलेजचा विषय आहे ट्रेडर्स लोकांचा. ही 1 औंसची प्राइस आहे जी येते ती. 1 औंस मीन्स 28 ग्रॅम्स. गुगल करू शकता तुम्ही. ठीक आहे, आता पुढे जाऊया. इन्व्हेस्टमेंट ही आपण बाईंग मध्ये बघितली. आपल्याकडे आता टाइम उरलाय फक्त 10 मिनिट. सो सेलिंग मधली इन्व्हेस्टमेंट मी बघत नाही, फक्त मी तुम्हाला एक आयडिया देतो इन्व्हेस्टमेंटच्या गोष्टीचा आपल्याला पुढे उपयोग कसा करायचा. हे बघा, इथून आपण मार्केटला बघत आलोय बरोबर, इथपर्यंत आलो. आता हे बघत असताना हा समजा सगळ्यात लो पॉईंट आहे. आता हा पॉईंट लो आहे नाही आहे ते आपण पुढे जाऊन बघू. पुढचा जो टॉपिक आपण बघणार आहे त्याला म्हणतात ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. पण ब्रेक ऑफ स्ट्रक्चरच्या अगोदर आपल्याला 2 गोष्टी बघायच्यात, हाय आणि लो. मार्केट जेव्हा असं वर जातं तर ऑफकोर्स एक पॉईंट येतो
ज्याला आपण म्हणतो या लेग मधला सगळ्यात लो पॉईंट त्याला लो असं म्हणतात, आणि तो त्या लेग मधला सगळ्यात जो वरचा पॉईंट असतो त्याला हाय असं म्हणतात. पण असे लो आणि हाय बरेच असतात मार्केटमध्ये, पण आपल्याला प्रत्येक लो आणि हाय मध्ये अडकून बसायचं नसतं. आपल्याला व्हॅलिड हाय आणि लो किंवा कन्फर्म हाय आणि कन्फर्म लोच फक्त हवे असतात. तर कन्फर्म हाय आणि कन्फर्म लो कसे ओळखायचे, त्यासाठी एक गोष्ट लागते, ती म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि इंड्युसमेंट. इंड्युसमेंट आपली शिकवून झालेली आहे बाईंग मधली, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर शिकवून झालेलं नाहीये. ठीक आहे, आधी मी तुम्हाला हाय आणि लो सांगतो मित्रांनो कसं ओळखायचं. वेट अ मिनिट, एक शॉर्ट मध्ये सांगतो, उद्या मी हे पुन्हा डिटेल मध्ये शिकवणार आहे. हा पॉईंट जो सगळ्यात लो पॉईंट आहे, हा जो सगळ्यात लो पॉईंट आहे त्याने रिसेंट हायला, जेव्हा याला लो कन्फर्म कधी म्हणतात, आता मला हा लो पॉईंट दिसतोय पण मला कन्फर्म कधी म्हणेल, जेव्हा त्याने एखाद्या मागच्या हायला ब्रेक केलं, मागच्या हाय पॉईंटला ब्रेक केलं. पण कोणत्या हाय पॉईंटला ब्रेक केलं? कन्फर्म हायला ब्रेक केलं पाहिजे. मग आता प्रश्न असा येतो की कन्फर्म हाय कशाला म्हणतात, तर कन्फर्म हाय अशा पॉईंटला बोलायचं ज्याने इंड्युसमेंट घेतलेली आहे, ज्याने इंड्युसमेंट सक्सेसफुली स्वीप केलेली आहे, अशा पॉइंटला मी बोलणार कन्फर्म हाय. म्हणजे आपल्याला कनेक्ट डॉट्स नाही का, टिपक्यांना जोडायचं काम, डॉट्सला कनेक्ट करायचं काम करतोय आपण फक्त इथे. म्हणजे मला जर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर समजून घ्यायचं, मला हाय लो समजून घ्यायचं, तर लो कोणता कन्फर्म असतो? ज्या लोने हायला ब्रेक केलंय. पण मग हाय कशाला म्हणतात? हाय त्या गोष्टीला म्हणतात ज्याने सक्सेसफुली इंड्युसमेंट घेतलेली आहे. म्हणजे आपल्याकडे एक गोष्ट आली, आपण आतापर्यंत काय क्लिअर केलंय? इंड्युसमेंट. तर आपल्याला हाय समजू शकतो, यस समजू शकतो. आता इथे कोणत्या पॉइंटने इंड्युसमेंट घेतलेली आहे मित्रांनो? इथे या पर्टिक्युलर डायग्राम मध्ये, या चार्ट मध्ये कोणत्या पॉइंटने, कोणत्या हायेस्ट पॉइंटने इंड्युसमेंट स्वीप केली आहे? इंड्युसमेंट स्वीप करण्याच्या अगोदरचा हायेस्ट पॉइंट जो आहे तो मी इथे कन्फर्म हाय म्हणून घेणार. आता दाखवतो तुम्हाला कोणता आहे. एक आपण त्याला एक सिम्बॉल ठेवू, ग्रीन सर्कल. मी एक ऑलरेडी ठेवलेला आहे, पण ते पूर्ण इकडे ऍक्च्युली माझं ट्रेडिंग व्ह्यू नाहीये, माझ्या भावाचं आहे. माझं ट्रेडिंग व्ह्यू एक्सपायर झालंय आणि ट्रेडिंग व्ह्यूला कोणतीही चांगली ऑफर नाहीये, सो मी अजून त्याला रिन्यू केलेलं नाहीये. लास्ट मंथच एक्सपायर झालंय त्याचं सबस्क्रिप्शन. तो मी तुम्हाला शिकवायला हे जे रिप्ले फीचर लागतं त्यासाठी त्याच्या ट्रेडिंग व्ह्यू मध्ये शिकवतोय. याच्यामध्ये त्या डायग्राम सेफ नाहीयेत, पण बरं आहे ते, तुम्हाला दाखवेल मी कसं करायचं. चलो, नो प्रॉब्लेम. मला प्लेन सर्कल हवंय फक्त. इथेच नाही, व्हॉट्सअपमध्ये पण माझं असंच होतं, सापडत नाही स्माइली. हा 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 हा, ग्रेट. असं पाहिजे आपल्याला, ग्रीन डॉट. आता मी ते ग्रीन डॉट का दिला? ग्रीन डॉट इज इक्वल टू कन्फर्म हाय. आपली एक त्याची एलियाज आहे, डेफिनेशन आहे. ग्रीन डॉट आपण जिथे देऊ तो म्हणजे कन्फर्म हाय. आता मी ते कन्फर्म हाय काय दिलं मित्रांनो? या हाय ने पुढे जाऊन असं हा हाय ब्रेक झाला नाही झाला, म्हणजे हाच सगळ्यात हायस्ट पॉईंट आहे आणि इथे जाऊन इंड्युसमेंट घेतली. ज्या हायने इंड्युसमेंट घेतली म्हणजे इंड्युसमेंटच्या मागे जायचं, जो सगळ्यात मोठा हायस्ट पॉईंट आहे त्याला कन्फर्म हाय बोलायचं. इंड्युसमेंटच्या मागे गेलो, इंड्युसमेंट स्वीप केली त्याच्या मागे, जिथे क्रिएट झाली तिथे नाही. क्रिएट कुठे झाली? क्रिएट कोणामुळे झाली? या हायमुळे क्रिएट झाली. या हायला घेतलं पुढे. इन्व्हेस्टमेंट टॉपिक क्लिअर झालं तुमचा. आता मी हाय वाला टॉपिक तुम्हाला सांगतोय, बाईंग मार्केट मधला सांगतोय. सेलिंगचा आपण हे उद्या बघणार आहोत. कन्फर्म हाय इथे का आला? इन्व्हेस्टमेंट स्वीप झाली, सक्सेसफुली स्वीप झाली. यस, इन्व्हेस्टमेंट घेतली आहे. मी या पॉइंटला कन्फर्म हाय बोलणार. काय बोलणार मी याला? कन्फर्म हाय. तुम्ही लिहू शकता कन्फर्म हाय. इन्व्हेस्टमेंटच्या अगोदरचा सगळ्यात हायेस्ट पॉइंट जो असतो इन्व्हेस्टमेंटला स्वीप करणारा, त्याला कन्फर्म हाय असं बोलतात. हे आपण आता बघतोय मार्केट स्ट्रक्चर. इन्व्हेस्टमेंट पण त्यातलाच एक भाग होता. मार्केट स्ट्रक्चर बघतोय आपण, असं लिहू शकतो हवं तर मार्केट स्ट्रक्चर. मार्केट स्ट्रक्चर मध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं? सगळ्यात पहिल्यांदा आपण डिपेंडन्सी बघितली. लो साठी मला हाय माहित असणं महत्वाचं आहे, हाय साठी मला इन्व्हेस्टमेंट माहित असणं महत्वाचं आहे, इन्व्हेस्टमेंट साठी मला पुलबॅक माहित असणं महत्वाचं आहे, पुलबॅक साठी मला कॅन्डलस्टिक माहित असणं महत्वाचं आहे. असं आपण एक स्टेप बाय स्टेप येतोय. आता हायला आपण आलो काय? इन्व्हेस्टमेंट सक्सेसफुली स्वीप झाल्यानंतर त्याच्या मागचा जो सगळ्यात जास्त हायेस्ट पॉइंट असतो त्याला आपण बोलतो कन्फर्म हाय. तुमच्या भाषेमध्ये लिहा. इन्व्हेस्टमेंट सक्सेसफुली स्वीप झाल्यानंतर ना किंवा घेतल्यानंतर ना जो त्या मागील हायेस्ट पॉइंट असतो, या कॅन्डलचा जो हाय आहे, हाय व्हॅल्यू, त्याला कन्फर्म हाय असं आपण म्हणणार. त्याला कन्फर्म हाय असं म्हणणार. हाय खूप असतात, आपल्याला फक्त कन्फर्म वाले बघायचे बास.
मार्केट तुम्हाला खूप नॉईज देईल, खूप कचरा देईल. का? कारण रिअल वाल्या गोष्टी तुम्ही ओळखू नये. कन्फर्म हाय असं म्हणतात. हे सिंपल आहे. बाकी मग तुम्हाला याच्यामध्ये जास्त काय डोकं लावायची गरजच नाहीये. या इन्व्हेस्टमेंटला स्वीप केलं, ज्या हायने स्वीप केलं त्याला मी कन्फर्म हाय असं म्हणणार. ठीक आहे. आता मी तुम्हाला कन्फर्म लो सांगतो. डिपेंडन्सी आपण वन बाय वन चाललोय. कन्फर्म हाय समजला? कोण असं आहे ज्याला कन्फर्म हाय समजलं नाहीये? विजय बोरोके, कन्फर्म हाय समजलं नाहीये तुम्हाला? प्लीज पटकन विचारा. 5 मिनिटात आपल्याकडे. समजलाय? ओके ओके. तुमचा हँड रेज जो केलाय तो प्लीज लोअर करा. मी माझं बेस्ट ट्राय करतोय तुम्हाला ही सोप्या भाषेमध्ये शिकवायचं. आता आपण जाऊया कन्फर्म लो कडे. ठीक आहे. लिहिण्या अगोदर समजून घ्या. आता इन्व्हेस्टमेंटला ज्याने घेतलं त्याला काय म्हणतात? कन्फर्म हाय. म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या मागचा सगळ्यात हाय पॉईंट आहे. आता इथे 2 हाय आहेत, इथे एक आहे आणि इथे एक आहे. आता लोक इथे कन्फ्युज होतात, नवीन लोक, की अरे मग हा झाला ना कन्फर्म हाय. नाही, या लेग मध्ये ही एकच लेग आहे. याचा हाय ब्रेक झालाय का नाही? या लेग मधला सगळ्यात हायस्ट पॉईंट कोणता आहे? हे बघा तुम्ही. या नॉईजने इन्फ्लुएन्स व्हायचंच नाही, प्रभावित नाही व्हायचं. ही एक सिंगल लेग आहे. हे असं आलं तसं गेलं नाही बघायची गरज. हा हाय ब्रेक झाला का नाही? मग या इन्व्हेस्टमेंटच्या मागचा सगळ्यात मोठा हायस्ट पॉईंट कोणता आहे? हा इथे आला हाय. आता या कन्फर्म हायला ज्या लोने फक्त ब्रेक नाही केलं, त्याच्यावरती कॅन्डल क्लोज दिली, त्या लोला म्हणतात कन्फर्म लो. म्हणजे बघा, आता इथे एक लाईन ड्रॉ करतो मी. तुम्हाला डाऊट येऊ द्या, 100 वेळा विचारा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे. आणि इतर कोणाला प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला काळजी करायचं कारण नाही. मला प्रॉब्लेम नसला बस. इथे हा जो हाय पॉइंट आहे, मी हवं तर एक वेगळा सिम्बॉल देतो, एरो. घेतानाच एरो घेतला पाहिजे. एवढे वर्ष झालं ट्रेडिंग वापरतोय, बट स्टील मला हे शोधावं लागतं. ठीक आहे. या हायच्या वरती कॅन्डल क्लोज पाहिजे मला. रेड असू ग्रीन असू नो प्रॉब्लेम. कॅन्डलचा क्लोज पाहिजे. OHLC आठवत आहे? आता या कॅन्डलकडे घेऊन जा. याचा बघा क्लोज सी बघायचा आहे 2033.29 दिसला. 2033.29 आणि याचा हाय किती आहे? 2032.29. म्हणजे क्लोज दिलाय. यस, क्लोज दिलाय. म्हणजेच हा जो लो आहे तो कन्फर्म झाला. आणि अजून एक गोष्ट क्लिअर झाली. प्लीज बेअर विथ मी. मला ते एकदा सापडले की काय नाही, म्हणजे एकदा सापडले की आपण काय करायचं, आपलं काम काय, प्रत्येक गोष्टी गाडव काम नाही करायचं आपल्याला. तर इथे जायचं टेम्पलेटला, सेव्ह ड्रॉइंग टेम्पलेट ऍज, इथे करायचं कन्फर्म. एवढं मोठं लिहायची गरज नाहीये. कन्फर्म हाय. म्हणजे पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी ते शोधेल, मला इझिली सापडून जाईल टेम्पलेट्स मध्ये. एखादी तरी डायग्राम काढली त्याची कन्फर्म हाय. आणि इथे याला जाऊन द्यायचं सेव्ह ड्रॉइंग टेम्पलेट ऍज, TON, कन्फर्म लो. कन्फर्म लो. ओके. कन्फर्म लो कुठे आहे? आता इथे 3 कॅन्डल आहेत, 1 2 3. ज्या कॅन्डलने सगळ्यात लोएस्ट पॉईंट बनवलाय, बरी ती ग्रीन असू दे, नो प्रॉब्लेम. कलर डझंट मॅटर. इथे कलर मॅटर करत नाही. तर हा झाला कन्फर्म लो. ठीक आहे. कन्फर्म हाय, कन्फर्म लो. या लोला मी कन्फर्म का बोललो? या लो ने पुढे जाऊन इथेच बोललो का कन्फर्म लो? नाही, मी पुढे बघितलं काय झालंय पुढे. या लो नंतर ना प्राइस सरळ वरती गेली आणि मी या हायच्या वरती क्लोज दिला. स्वीप नाही चालणार, क्लोज दिला पाहिजे. म्हणजे इथे फक्त कॅन्डलची वीक आली अशी आणि कॅन्डल परत खाली आली, चालेल? नाही, मला तिथे कॅन्डलची बॉडी पाहिजे, क्लोज पाहिजे. ठीक आहे. बॉडी आणि वीक मधलं जे फरक आहे ते मी तुम्हाला काल सांगितलंय. डिटेलमध्ये समजून घ्यायचंय तर युट्यूब वरती बघा आपल्या व्हिडिओमध्ये. आता इथे क्लोज दिल्यानंतर ना इथे अजून एक गोष्ट डिसाईड झाली. कोणती? त्याला म्हणतात ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मार्केट बाईंग मध्येच आहे आणि बाईंग मध्ये ते कंटिन्यू करते की नाही करते हे ओळखण्याचा प्रकार म्हणजे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. मार्केट बाईंग मध्ये कंटिन्यू चाललंय हे असं आपण कधी ओळखायचं? जेव्हा मार्केटचे जे कन्फर्म हाय आहेत ते ब्रेक होतात. कन्फर्म हाय जे ब्रेक होतात, अजून वरती जाते मार्केट, अजून वरती जाते. कन्फर्म हाय ब्रेक होत असतील तर त्याला ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणतात. कन्फर्म लो, आता हे मार्केट बाईंग मध्ये आणि एखादा कन्फर्म लो जर मार्केटने तोडला तर त्याला म्हणतात चेंज ऑफ कॅरेक्टर. म्हणजे कॅरेक्टर चेंज झालं,
बुलिश मार्केट जे आहे ते आता बिअरिश मध्ये गेलं, म्हणजेच बाईंगचं मार्केट जे आहे ते सेलिंग मध्ये गेलं. पण हा लो नाही घेतला त्याने आणि अजून क्लोज काय दिला. ओके, आपला टाइम झालाय, अजून 5 मिनिटं घेऊया फक्त. या हायला त्याने क्लोज दिला, ह्या लोच्या खाली क्लोज न देता दिला. बघा मॅटर काय करतं, उद्या कोणतरी म्हणाल की सर हा लो बनला आणि या हायच्या वरती क्लोज नाही दिला सर, फक्त कॅन्डल अशी गेली, स्विप केलं, वीक बनली आणि पुन्हा सरळ मार्केट खाली आलं आणि इथं क्लोज दिला. सर आता आपण काय समजायचं, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर समजायचा की चेंज ऑफ कॅरेक्टर समजायचा? बरोबर, असा प्रश्न येऊ शकतो, अशी सिच्युएशन तुमच्या समोर येऊ शकते. तर त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, इथे वरती तुम्हाला कॅन्डलचा क्लोज नाही दिसला पण खाली तुम्हाला कॅन्डलचा क्लोज दिसला तर तुम्ही त्याला चेंज ऑफ कॅरेक्टर समजू शकता आणि तुम्ही त्याला असं समजू शकता की आता मार्केट हे बिअरिश मध्ये गेले. मग त्यावेळेस तुम्ही जी सेलिंग आहे त्याला इम्पल्स म्हणून समजायचं आणि जी बाईंग येते त्याला तुम्ही करेक्टिव्ह किंवा पुल बॅक असं समजायचं. समजलं? बाईंग मार्केट असेल, हाय ब्रेक होतात तर ते कॅरेक्टर कोणतं आहे, ते बुलिश कॅरेक्टर आहे. आणि बुलिश कॅरेक्टर मध्ये जेव्हा आपल्याला दिसतं की कन्फर्म लो ब्रेक होतोय त्यावेळेस त्याला चेंज ऑफ कॅरेक्टर असं म्हणतात. पुढे जाऊन मी तुम्हाला शिकवणार आहे एक 3-4 दिवसानंतर ना टॉपिक्स लाईक ऑर्डर ब्लॉक, टॉपिक्स लाईक सप्लाय झोन, डिमांड झोन. तर त्यावेळेस तुम्हाला अजून एक दिसेल की त्या केसमध्ये चेंज ऑफ कॅरेक्टरचं अजून एक माध्यम ओळखायचं. पण सध्या पुरतं तुम्हाला काय समजायचंय, आपण काय बघितलं, कन्फर्म हाय. कन्फर्म हाय कधी म्हणतात, इन्व्हेस्टमेंट सक्सेसफुली घेतल्यानंतर ना इन्व्हेस्टमेंटच्या मागचा जो हायस्ट पॉईंट आहे त्याला कन्फर्म हाय असं म्हणतात. ठीक आहे, गोष्ट नंबर 1. गोष्ट नंबर 2 काय, कन्फर्म हाय बनल्यानंतर ना मार्केट खाली आलं, लो बनला आणि ज्या लोने कन्फर्म हायच्या वरती ज्या लोने कन्फर्म हायच्या वरती कॅन्डल क्लोज दिला त्या लोला म्हणायचं कन्फर्म लो. इथे काही काही जण बोलतात युएस रिलेटेड की कॅन्डल क्लोज नसेल तरी चालेल, माझं त्यांच्याशी सहमती नाहीये. ठीक आहे, आपलं इथं म्हणणं काय आहे की कॅन्डल क्लोज पाहिजे कन्फर्म लोला सुद्धा, तर मी त्याला कन्फर्म लो बोलेल. जर इथं कॅन्डल क्लोज झालीच नाही तर चेंज ऑफ कॅरेक्टर कुठे असेल तर मित्रांनो, लो कुठे असेल, मागे, जिथे जिथे कन्फर्म हाय आपल्याला बघावं लागेल. ते चेंज ऑफ कॅरेक्टर इथे कधी येईल, जेव्हा इथे कन्फर्म लो बनेल. कन्फर्म लो कधी बनेल, जेव्हा इथे क्लोज होईल. समजलं? आता इथे क्लोज झालंय म्हणजे इथे कन्फर्म लो झालाय. आता जर मार्केट हे सरळ आलं आणि एखादी कॅन्डल याच्या खाली क्लोज झाली तर मी त्याला कॅरेक्टर चेंज झाला असं समजेल. आता ह्या ब्ल्यू लाईनला मी काय म्हणणार, या ब्ल्यू लाईनला मी म्हणणार ब्रेक ऑफ स्ट्रक्चर. काय म्हणणार? ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, BOS शॉर्ट फॉर्म. बॉस म्हणा किंवा BOS म्हणा. 1 मिनिट, मी तुला सेव्ह तर केलं पण त्याच्यात मी टेक्स्ट नाही टाकलं. सेंटर आणि टॉप, बस एवढंच हवं होतं आपल्याला. मिडल ब्रेक होते. 5 मिनिट फक्त वेळ काढा अजून. येस, राईट. हे झालं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, हा झाला कन्फर्म लो. कन्फर्म लोच्या खाली मार्केट गेलं तरच मी त्याला चेंज ऑफ कॅरेक्टर असं बोलेल. चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे कॅरेक्टरचा बदल झाला. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर म्हणजे कॅरेक्टर जे आहे ते कंटिन्यू झालं, स्ट्रक्चर जे आहे तो ब्रेक झालं, हाय जो आहे तो ब्रेक झाला. ठीक आहे, आता आपण प्ले करूया. काय झालंय पुढे मला माहित नाहीये आणि आपण रोज असे रॅन्डम चार्ट घेत जाऊ कुठेही, जे मला माहित नाही तुम्हाला माहित नाही, तिथेच चांगली प्रॅक्टिस होते. आता काय होतं बघा, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर दिला मार्केटने. वेट 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 सध्याच्या पॉइंटला काय झालंय, अरे पॉज हो, हा थोडा टाइम लागतो त्याला पॉज व्हायला. सध्याच्या पॉइंटला काय झालंय, स्वीप झालाय, क्लोज नाही झाला. ठीक आहे, आणि इथे अजून एक गोष्ट काय आहे, आता ही जी इन्व्हेस्टमेंट घेतली याच्यानंतर ना इन्व्हेस्टमेंट कुठे आली आहे, आता लास्ट इन्व्हेस्टमेंट कुठे आहे, काय वाटतं तुम्हाला लास्ट इन्व्हेस्टमेंट कुठे आहे? हा, एक 5 मिनिट. लास्ट इन्व्हेस्टमेंट कुठे आली आहे, कोणालाही जमलं पाहिजे सांगायला. हे बघा, ह्या लेग मध्ये जेव्हा ते आपलं लो झालं ना, ते लोच्या साईडचे रेड कॅन्डल ना, तिथे इन्व्हेस्टमेंट येईल. आता इन्व्हेस्टमेंट कशी येणार, आता ह्या लेग मध्ये या मार्केटने ही इन्व्हेस्टमेंट घेतली खरी आणि नंतर हा नवीन हाय बनवला. हा नवीन हाय मागच्या हायपेक्षा वरती आहे, म्हणजेच काय झालं, इन्व्हेस्टमेंट या लोला इन्व्हेस्टमेंट येऊन जाते. समजलं? इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, रिसेंट पुल बॅक कुठे आहे,
पुलबॅक कुठे आहे? हाय ब्रेक झाल्यानंतर जो मागचा पुलबॅक आहे, रिसेंट पुलबॅक आहे, त्याला इंडिसेंट म्हणतात. माझ्या मते इथे नाही. हे बघा कॅन्डल मध्ये पुलबॅक नीट बघा डिटेलमध्ये. आतली इन्फॉर्मेशनला इग्नोर करून जमणार नाही. इथे नाहीये, ही खाली नाहीये. थांबा, ही जी बाईंग चालली आहे ही हिचा इथे लो ब्रेक झाला. इन्व्हेस्टमेंट इथे नाहीये. हा जो आहे तो लोच आहे. इन्व्हेस्टमेंट आपण कशी काढणार आता? येस, इथे इन्व्हेस्टमेंट आहे. इथे इन्व्हेस्टमेंट आहे का? मी इथे इन्व्हेस्टमेंट सांगितली. रिसेंट पुलबॅक हा माझा हाय ब्रेक झाला. आता इन्व्हेस्टमेंटच्या वेळेस मला कॅन्डल क्लोज मॅटर करतो? नाही करत. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि चेंज ऑफ कॅरेक्टरच्या वेळेस मला कॅन्डल क्लोज मॅटर करतो? येस, मॅटर करतो. ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, कॅन्डल क्लोज आणि चेंज ऑफ कॅरेक्टर मध्ये मला कॅन्डलची बॉडी कुठे आहे, क्लोज कुठे आहे ते महत्वाचं आहे, ते मॅटर करतं. पण इन्व्हेस्टमेंटच्या केसमध्ये मला कॅन्डल क्लोज करत नाही. हाय स्वीप झाला मला पास, हाय क्रॉस झाला, हाय जो हाय आहे तो क्रॉस झाला. येस, मग हा हाय क्रॉस झाला, जो मागचा हाय तो क्रॉस झाला आणि त्याच्यामध्ये मला काय दिसलं की हा हाय क्रॉस झाला. रिसेंट पुलबॅक कुठे? इथे. आता पुलबॅक मध्ये हा तर कन्फर्म हाय, पण इन्व्हेस्टमेंट मध्ये किंवा पुलबॅक मध्ये मला कोणता हाय बघायचा आहे? कॅन्डलचा हाय. आता बघा या लेग मध्ये या कॅन्डलचा लो बघा इथे, हाय कुठे? इथे. या कॅन्डलने काय केलं? हाय ब्रेक केला. पुढच्या कॅन्डलने काय केलं? लो ब्रेक केला. म्हणजे इन्व्हेस्टमेंट कुठे आली? सॉरी, पुलबॅक कुठे आला? इथे. हा पुलबॅक इन्व्हेस्टमेंट कधी बनणार? जेव्हा हाय ब्रेक होईल. झाला हाय ब्रेक, यस, म्हणजे इन्व्हेस्टमेंट आली इथे. पुन्हा पुढे गेल्यावर काय झालं? ही रेड कॅन्डल, या रेड कॅन्डलचा लो ब्रेक झाला. यस, जेव्हा या रेड कॅन्डलचा लो ब्रेक झाला इथं पुलबॅक आलाय. इन्व्हेस्टमेंट नाही. इन्व्हेस्टमेंट कधी येईल? जेव्हा ज्या हायने हा पुलबॅक दिलाय तो हाय क्रॉस होईल. क्रॉस केला, यस, इन्व्हेस्टमेंट कुठे आली? इथे. पुढे गेल्यावर काय झालं? या कॅन्डलने सगळ्यात मोठा हाय बनवला. या कॅन्डलने हाय बनवला. ही कॅन्डल इनसाइड कॅन्डल आहे. हिने हाय पण ब्रेक नाही केला, लो पण ब्रेक नाही केला मागच्या कॅन्डलचा. मग आता आपण या कॅन्डलला कम्पेअर करताना कोणासोबत करणार? ऑफकोर्स या मदर कॅन्डल सोबत करणार, या आतल्या कॅन्डल सोबत करणार नाही. या रेड कॅन्डलने काय केलं? याचा लो ब्रेक केला. यस, केलाय लो ब्रेक. म्हणजे जिने हाय बनवला होता त्याचा लो ब्रेक केला. यस, पुढच्या कॅन्डलने काय केलंय? अजून तिचा लो ब्रेक केलाय आणि मग नंतर हाय ब्रेक केलाय. म्हणजे पुलबॅक कुठे आला? इथे. आता या ग्रीन कॅन्डलचा हाय ब्रेक झालाय. यस, इथे झालाय. म्हणजे इन्व्हेस्टमेंट कुठे आली? इथे. समजलं? इन्व्हेस्टमेंटला मी कन्फर्म हाय सोबत बघणारच नाही. मला कॅन्डल बाय कॅन्डल जायचंय, पुलबॅक बघायचंय. पुलबॅक समजला? आणि ज्यांनी पुलबॅक दिला, पुलबॅक देणाऱ्याचा हाय ब्रेक झाला, आली इन्व्हेस्टमेंट. कन्फर्म हाय बघायची गरज आहे का? नाही. इथे लोक कन्फ्युज होतात. इथे मीही कन्फ्युज व्हायचो ज्यावेळेस मी ही गोष्ट शिकत होतो त्यावेळेस. इथे कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. इन्व्हेस्टमेंट वेगळी गोष्ट आहे, हाय कन्फर्म हाय वेगळी गोष्ट आहे. कन्फर्म हाय आपण कधी म्हणतो? इन्व्हेस्टमेंट ज्याने घेतली त्या हायला आपण कन्फर्म हाय म्हणतो. अशी डिपेंडन्सी आहे. आता मी कन्फर्म हाय कुठे दाखवणार मित्रांनो? कन्फर्म हाय मी कुठे दाखवणार? यांनी इन्व्हेस्टमेंट घेतली, सो याला घ्यायचं कंट्रोल सी, कंट्रोल बी, आली इथे, आली कन्फर्म हाय, इथे होती इन्व्हेस्टमेंट. इथे यांनी जर लो ब्रेक केला असता या रेडचा तर इथे इन्व्हेस्टमेंट काढली असती. मी इन्व्हेस्टमेंट घेतली, क्लोज मॅटर करतो? अजिबात मॅटर नाही करत. याच रेड कॅन्डलने घेतली म्हणजे इथे आला कन्फर्म हाय. आता कन्फर्म हाय इथे आला. आता माझा लो कधी होणार? लो कधी ठरणार? जर एखाद्या लो पॉइंटने माझ्या कन्फर्म हायला ब्रेक केलं तरच मी लो दाखवणार होतो, नाही दाखवणार. या रेंजच्या आतमध्ये आता सध्या हा जो लो आहे आणि याच्या हाय मध्ये जे काही येईल ते इंटरनल स्ट्रक्चर असेल, त्याने मला काही फरक नाही पडला पाहिजे. या लोच्या आतमध्ये आणि या हायच्या आतमध्ये, या दोघांच्या आतमध्ये जे काय आहे ते माझं इंटरनल स्ट्रक्चर आहे, तरी मला काहीच फरक नाही पडला पाहिजे. इंटरनल स्ट्रक्चर प्ले पास, एवढंच फक्त. पुढे काय झालंय फक्त बघूया. क्लोज दिला? नाही दिला. पुन्हा नाही दिला. आता दिला माझ्यामध्ये. दिला. वेट 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 वेट, काय झालंय आता इथे? काय झालंय? या लोच्या खाली मार्केटने क्लोज दिलाय. लो ब्रेक केला. हा, कन्फर्म लो ब्रेक केला आणि क्लोज दिलं त्याच्या खाली. क्लोज मॅटर करतो. क्लोज दिला. येस. 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये 1 आवरनेच दिला. येस दिला. याचा अर्थ
हे चेंज ऑफ कॅरेक्टर मी याला ट्रीट करू शकतो आणि मार्केटला सेलिंगच्या अँगलने बघू शकतो. कुठं सेल करायचं, काय सेल करायचं, पुढे शिकायचंय. पण आज आपण कोणकोणत्या गोष्टी बघितल्या रिवाईज करा. आपल्या बॅचचा टाइम झालाय, रिवाईज करा. गोष्ट नंबर 1 आपण पुलबॅकची रिव्हिजन केली. पुलबॅक काय बघतात, कॅन्डल बाय कॅन्डल हाय बनत चाललाय बनत आहे. ज्यांनी हाय ब्रेक केला, ज्याने सगळ्यात जास्त हाय बनवला, तिचा लो ब्रेक झाला, पुलबॅक आला. बाईंग मध्ये तसंच आहे, सेलिंग मध्ये उलट आहे, एक्झॅक्टली ऑपोजिट सेलिंग मध्ये. सेलिंग मध्ये कसं लो ब्रेक होत चाललेत, गुड गुड गुड. आता जिने सगळ्यात मोठा लो पॉईंट बनवला, त्या लो बनवणारीचा हाय ब्रेक झाला, तर समजायचं तो आला, तिथे आला पुलबॅक. आणि ज्या लोने पुलबॅक दिला तो लो ब्रेक झाला, तर तिकडे त्याची इन्व्हेस्टमेंट तिथे शिफ्ट होते. आणि इकडे काय होतं, ज्या हायने पुलबॅक दिला तो हाय ब्रेक झाला, तर ऑफकोर्स रिसेंट पुलबॅकला इन्व्हेस्टमेंट येऊन जाते. पुलबॅक समजला, इन्व्हेस्टमेंट समजणं खूप सोपं आहे. पुलबॅक देणाऱ्या हाय ला ब्रेक केलं बाईंग मार्केटमध्ये, तर तिथे रिसेंट पुलबॅकला येऊन जाते इन्व्हेस्टमेंट. आणि सेलिंग मध्ये सिंपल असतं, पुलबॅक देणाऱ्या लो ला जर ब्रेक केलं मार्केटने, तर तिथं रिसेंट पुलबॅकला इन्व्हेस्टमेंट येऊन जाते. ते आपण उद्या बघणार आहे. ह्या आज आपण बाईंग मार्केट समजून घेतलंय. बाईंग मार्केट मधला पुलबॅक झाला, मग आपण इन्व्हेस्टमेंट समजून घेतली. इन्व्हेस्टमेंट झाली की नंतर आपण कन्फर्म हायला समजून घेतलं. कन्फर्म हाय कशाला म्हणतात, आपण काय समजलं त्याच्यामध्ये. बाईंग मार्केटमध्ये आता कॅरेक्टर बदललंय, इथे कॅरेक्टर बदललंय. आता हे बाईंग मार्केट राहिलं का क्लोज दिल्यावर नाही. बाईंग मार्केटमध्ये जो हाय पॉईंट, ज्या हायस्ट पॉईंट पासून इन्व्हेस्टमेंट शिफ्ट केली जाते, इन्व्हेस्टमेंट शिफ्ट झाल्यानंतर आपण काय बघायचं, याच्या मागचा सगळ्यात हाय पॉईंट कोणता आहे, हा सगळ्यात हाय पॉईंट आहे. मग तिथे आपण समजायचं कन्फर्म हाय. मग आपल्याला पुढची गोष्ट लगेच समजते. या कन्फर्म हायला पुढे येणारा, मागचा नाही बरं का, पुढे येणारा जो लो पॉईंट आहे, जो सगळ्यात लोएस्ट पॉईंट आहे, जो ब्रेक करेल. आता इथं कन्फर्म हाय बनला, तर मी हा लो बघेल का, नाही. या कन्फर्म हाय नंतर जो लो पॉईंट बनलाय, ज्याने या कन्फर्म हायला ब्रेक केलं, तर त्याला मी कन्फर्म लो बोलणार. सिंपल. जर हा ब्रेक नाही झाला, तर माझा लो वरती येणारच नाही. लो मागचाच आहे. रिसेंट लो कुठे आहे, मागेच. समजलं. आता तुमचा आज अभ्यास काय आहे, तुम्हाला फक्त बाईंग मार्केट बघायचे. बाईंग मार्केट म्हणजे काय, जिथे तुम्हाला दिसतंय की बाबा कन्फर्म हाय बनला, कन्फर्म लो बनला, इन्व्हेस्टमेंट वर चाललेली आहे, आणि हाय पण आहेत, कन्फर्म हाय ते वर चाललेत, असं तुम्हाला शोधून काढायचंय. तिथे तुम्हाला अशी प्रॅक्टिस करायची आहे, आणि ती मला सध्या तरी व्हॉट्सअपवरती पाठवायची आहे. नंतर आपण टेलिग्रामचा ग्रुप ज्यावेळेस बनवू, त्यावेळेस आपण मग टेलिग्रामवरती ती प्रॅक्टिस तिथे सेंड करूया, नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आणि टेलिग्रामवरती तुम्ही लोकांनी टेलिग्राम इन्स्टॉल करत असताना एक गोष्ट तिथे सेटिंग मध्ये असते, तुमचा जो नंबर आहे, जरी मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केलं, तुमचा जो नंबर आहे तो हाईड करा. म्हणजे इव्हन दो टेलिग्राम मध्ये तुमचा कॉन्टॅक्ट, तुम्ही टेलिग्राम मध्ये ऍड झाला, तुमचा नंबर समोरच्या व्यक्तीला कॉन्टॅक्ट नंबर विजिबल नाही होणार, कारण ती माझी जबाबदारी आहे तुमचे नंबर प्रायव्हेट ठेवणं. ठीक आहे, तेवढं कराल. ठीक आहे, एवढी प्रॅक्टिस करा. मला पर्सनल मध्ये टाका, किंवा टेलिग्रामवरती ग्रुप आपण बनवायला टाइम आहे, सध्या तरी पर्सनल मध्येच टाका. अजून मी तुम्हाला काय सांगितलं की जे लोक जॉईन झालेत, तुम्ही जॉईन असा मेसेज करा, किंवा इंटरेस्टेड आहे बॅच साठी असा मेसेज करणार आहेत ते, जेणेकरून मी एक व्हॉट्सअपला ब्रॉडकास्ट बनवतो नवीन वाली बॅच साठी. डायरेक्टली लिंक तुम्हाला पर्सनल मध्ये सेंड करत जाईल, जेणेकरून तुम्ही विसरणार नाही. कारण त्या अनाउन्समेंट मध्ये काही लोक बघत नाहीत टेलिग्राम, काही लोक बघत नाहीत. आणि जे आपले टेलिग्रामचे चॅनल आहेत, व्हॉट्सअप चॅनल आहे, त्यांना प्लीज म्यूट करू नका. चलो, थँक्यू, बाय बाय. उद्या भेटू सेम टाइम 8:30. थँक्यू. काय डाऊट्स असतील वगैरे तर उद्या विचारा बिंदास. आणि ह्याचा व्हिडिओ मी अपलोड करेल आज रात्री किंवा उद्या सकाळी, तर प्लीज त्याची प्रॅक्टिस करून घ्या. थँक्यू, बाय.